नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी देवा जाधवर मंथली करंट अफेअर सिरीजमध्ये मे 2024च्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी आपण पाहणार आहोत। मे 2024 मध्ये सगळ्यात महत्त्वाची क्रीडाविषयक घटना घडली ती म्हणजे 26 मे 2024 रोजी MA चिदंबरम स्टेडियमवर, जे चेन्नईमधलं ते स्टेडियम आहे, या स्टेडियमवर 17व्या IPL ची फायनल पार पडली आणि 17वी IPL स्पर्धा सनरायझर्स हैदराबाद या संघाला कोलकाता नाईट रायडर्स या संघाने हरवून जिंकलेली आहे। कोलकाता नाईट रायडर्सने म्हणजेच KKRनं ही स्पर्धा म्हणजे IPL स्पर्धा तिसऱ्यांदा जिंकली। ज्याच्यापूर्वी 2012ला जिंकली होती, 14ला जिंकली होती आणि 10 वर्षानंतर आता ती 24ला जिंकलेली आहे। म्हणजे या ठिकाणी एक लक्षात घ्या की आपल्याला काय प्रश्न विचारला जाणार, फक्त कोलकाता नाईट रायडर्सनं सनरायझर्स हैदराबादला जिंकवलं हे सगळ्यांना माहिती असतं, परंतु ते कितव्यांदा जिंकली आतापर्यंत 17 जे काय IPL झाले आहेत 17, आताची ही 17वी होती, तिसऱ्यांदा जिंकली। म्हणजे 12ला जिंकली, 14ला जिंकली आणि 24ला जिंकले। मग यामध्ये एक लक्षात घ्या की अंतिम सामना तुम्ही जर बघितला असेल, 17व्या IPLचं रेकॉर्ड जर बघितलं तर यात बघा आगळेवेगळे रेकॉर्ड काय झाले तर हायेस्ट धावा देखील सनरायझर हैदराबादने केले आहेत। 287 IPL मध्ये 20 ओव्हरमध्ये 287 धावा केल्यात आणि लोएस्ट धावा IPLच्या अंतिम सामन्यातील लोएस्ट धावा सुद्धा सनरायझर हैदराबादने केल्यात, 113 धावा। 8 गडी राखून या ठिकाणी तो सामना KKRनं जिंकलाय। आणि या अंतिम सामन्यातलं जर तुम्ही बघितलं तर विराट कोहली जो आहे या पूर्ण IPL 17मध्ये ऑरेंज कॅपचा मानकरी कोण ठरला तर विराट कोहली ठरलेला आहे। 741 धावा काढल्या त्यांनी। ऑरेंज कॅप आपण कशाला म्हणतो, जो सर्वाधिक जास्त धावा काढतो त्याला ऑरेंज कॅप दिली जाते, ती विराट कोहलीनं दुसऱ्यांदा मिळवली आणि तो भारतीय पहिला खेळाडू ठरलेला आहे, त्याला दुसऱ्यांदा ऑरेंज कॅप मिळाली। आणि पर्पल कॅप पंजाब किंग्ज 11चा हर्षल पटेल जो आहे त्यांनी जवळजवळ 24 बळी घेतले, जो सर्वाधिक विकेट काढतो त्याला पर्पल कॅप दिली जाते, ती हर्षल पटेलला मिळाली। आणि सामनावीरचा जो काही किताब आहे शेवटच्या सामन्यामध्ये महत्त्वाची कामगिरी केलेला तो मिचेल स्टार्कला मिळाला आहे, जो 17व्या IPL मधला सर्वात महागडा खेळाडू होता। 24.75 कोटी रुपयाला त्याला कोलकाता नाईट रायडर्सनं काय केलं होतं, बोली लावली होती। म्हणजे ह्या IPLच्या संदर्भातली ही जी काही महत्त्वपूर्ण माहिती ती तुम्हाला महत्त्वपूर्ण माहिती असणं गरजेचं आहे, म्हणून ही सुरुवातीलाच मी मे 2024 मधली घटना घेतली। आणि ही घटना घेण्यामागचं आणखीन एक कारण मी तुम्हाला सांगतो विद्यार्थी मित्रांनो, की माझं चालू घडामोडीचं पुस्तक मी ज्यावेळेस पहिल्यांदा IPL सुरू झाली, जी राजस्थान रॉयल्सनं जिंकली होती 2008ला, त्यावेळेस चालू घडामोडीची पहिली आवृत्ती माझी, मी त्या संघाचे लोगो टाकून 2008 मध्ये पहिली आवृत्ती आणली होती। आणि आता तुम्ही बघितलं असेल माझी चालू घडामोडीची 68व्या क्रमांकाची आवृत्ती, कितव्या क्रमांकाची बघा, 68व्या क्रमांकाची चालू घडामोडीची आवृत्ती ई-बुक स्वरूपात, PDF स्वरूपात तुम्हाला ऑनलाईन स्वरूपात ही आवृत्ती उपलब्ध झाली आहे, जी आता येणाऱ्या राज्यसेवेची परीक्षा, कंबाईनची परीक्षा असेल या परीक्षेकरिता ही उपयुक्त आवृत्ती असणार आहे। ही तुम्हाला किंडलवर मिळणार आहे। किंडल प्ले स्टोअरवर तुम्ही गेले, किंडल डाउनलोड करायचं ते ॲप आणि Amazon वेबवर खरेदी केल्यानंतर ते तुम्हाला किंडलवर वाचायला मिळणार आहे। याच्या संदर्भात बऱ्याच विद्यार्थ्यांच्या तक्रारी आहेत की सर आम्हाला हे जमत नाही, असं जमत नाही, तर जमत नाही, कसं डाउनलोड करायचं, त्याच्या संदर्भातले मी तुम्हाला इथं नंबर दिले आहेत। तरी पण पुन्हा एकदा मी रिपीट करतो बघा, 88 054 63 944 हा भारत हातेकर सरांचा नंबर आहे। जर काही अडचणी असतील ही आवृत्ती PDF मिळवण्याच्या संदर्भात तर त्यावर संपर्क करू शकता, 88 054 63 944। आणि आणखीन एक नंबर आहे अमोल शिंदे सर यांचा, 98 23 33 64 38। या 2 नंबरवर तुम्ही ही नवीन PDF स्वरूपातली आवृत्ती काय करू शकता, मिळवू शकता, जी तुम्हाला किंडलवर वाचता येईल। आणि जर काय अडचणी असतील तर मी तुम्हाला नंबर दिलेत। त्यानंतर बघा मे 2024 मध्ये आणखी कोणती महत्त्वाची घटना की जी आपल्याला विचारलं जाऊ शकते, तर पोखरण अणु चाचणीला 50 वर्ष पूर्ण झाली। या ठिकाणी एक लक्षात घ्या, ही एक ऐतिहासिक घटना आहे आणि एखाद्या ऐतिहासिक घटनेला 25 वर्षे म्हणजे रौप्य महोत्सव, 50 वर्षे म्हणजे सुवर्ण महोत्सव, 60 वर्षे म्हणजे हिरक महोत्सव, 75 वर्षे म्हणजे अमृत महोत्सव आणि 100 वर्षे म्हणजे शतक महोत्सव। म्हणजे एखाद्या घटनेला 25, 50, 60, 75, 100 वर्षे पूर्ण झालं तर त्या घटनेवर आपल्याला 100% प्रश्न विचारतात। माझा या वर्षीचा अंदाज असा आहे की येणाऱ्या कोणत्या ना कोणत्या एक्झाममध्ये आपल्याला पोखरण अणु चाचणीच्या संदर्भात प्रश्न विचारला जाऊ शकतो। तुम्ही बघितलं असेल
तर अनेक रविवारच्या पुरवणीमध्ये पोखरण अणु चाचणीचा जो काही सुवर्ण महोत्सव आहे, 50 वर्ष पूर्ण झाले, त्याच्या संदर्भातले लेख पण आले होते, ते लेख पण वाचणं गरजेचं आहे. आणि नेमकं या अणुचाचणीवर आपल्याला काय प्रश्न विचारले जातील त्याच्या संदर्भातला डाटा इथं आहे, मी तुम्हाला सांगतो. बघा, भारताने पोखरण राजस्थान येथे 18 मे 1974ला, बघा कधी 18 मे 1974ला अणुचाचणी केली. या घटनेला 18 मे 2024 रोजी किती वर्ष पूर्ण झाली? 50 वर्ष पूर्ण झाली. त्या दिवशी बुद्ध पौर्णिमा होती. म्हणून या ठिकाणी एक लक्षात घ्या, याचं सांकेतिक नाव जे आहे या पोखरण 1 अणुचाचणीचं सांकेतिक नाव काय? ऑपरेशन स्माईल बुद्ध आणि बुद्ध हसला, अशा स्वरूपाचे हे सांकेतिक नाव त्यावेळेस ठेवण्यात आलं होतं. त्यावेळेचे तत्कालीन पंतप्रधान कोण होत्या? तर इंदिरा गांधी होत्या. की तुम्हाला तसाही प्रश्न येईल की ज्यावेळेस पोखरण 1 पहिली अणुचाचणी घेण्यात आली त्यावेळेस भारताचे पंतप्रधान कोण होते? तर या ठिकाणी इंदिरा गांधी होत्या. आणि या महत्त्वपूर्ण घटनेने भारताला जगातील 6वी अणुशक्ती म्हणून चिन्हांकित केले. ज्यावेळेस ही अणुचाचणी झाली 1974ला, त्यावेळेस भारत हा 6वा देश ठरला अणुशक्ती असणारा, तो चिन्हांकित झाला. अशा पद्धतीने हा पोखरण अणुचाचणी 1 बद्दलची माहिती तुमच्याकडे असणं गरजेचे. आता पोखरण 2 जे आहे ते देखील आपल्याला पाहणं गरजेचं आहे. मग 11 मे आणि 13 मेच्या दरम्यान तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी असताना या ठिकाणी जवळजवळ 5 अणुचाचण्या करण्यात आल्या, त्या देखील माहिती असणं गरजेचं आहे. आणि ह्याचं सांकेतिक नाव काय होतं? तर ऑपरेशन शक्ती. म्हणजे या ठिकाणी लक्षात घ्या, पोखरण 1चं मी सांकेतिक नाव काय सांगितलं तुम्हाला? ऑपरेशन स्माइलिंग बुद्ध आणि बुद्ध हसला. आणि पोखरण 2चं सांकेतिक नाव काय? ऑपरेशन शक्ती असं सांगितलंय. त्यावेळेचे तत्कालीन पंतप्रधान कोण होते? अटल बिहारी वाजपेयी. आणि वर्ष कुठलं होतं? 1998चं. आणि पोखरण 1चं वर्ष कोणतं होतं? तर 1974. अशा पद्धतीने ह्या दोन्ही अणुचाचण्याच्या संदर्भात 1 आणि 2 माहिती असणं गरजेचं आहे. आता पोखरण हे राजस्थानमधलं ठिकाण आहे, वाळवंटाचा भाग आहे. राजस्थान जिल्ह्यातील थार वाळवंटातलं एक दुर्गम ठिकाण आहे. म्हणजे अशा पद्धतीनं या अणुचाचणीच्या संदर्भातली माहिती, फॅक्च्युअल स्वरूपातली माहिती तुम्हाला असणं गरजेचं आहे. मग याचा निबंधासाठी सुद्धा तुम्हाला फायदा होईल, बरोबर आहे. GSच्या उत्तरामध्ये सुद्धा या घटनेचा फायदा होईल. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की वेगवेगळ्या वर्तमानपत्रामध्ये रविवारच्या पुरवण्यामध्ये पोखरण अणुचाचणीला जी काही 50 वर्ष पूर्ण झाली, त्या 50 वर्षाच्या याच्यावर आधारित लेख आले ते तुम्ही वाचणं गरजेचं आहे. त्यानंतर मे 2024 मधील पुढली महत्वाची घटना आहे ती म्हणजे आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार. आता बुकर पुरस्कार आणि आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कारामध्ये फरक आहे. तर हा जो मे 2024 मध्ये डिक्लेअर झालेला पुरस्कार आहे तो म्हणजे आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2024 आहे. मग तो बुकर पुरस्कार कोणाला मिळाला हा भाग आपल्याला पाहायचा. बघा, जेनी एर्पेनबेक लिखित आणि मायकेल हॅपकन यांनी अनुवादित केलेल्या कैरोस या पुस्तकाला 2024चा आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार मिळाला. आता या ठिकाणी लक्षात घ्या, लेखिका कोण आहे? जेनी एर्पेनबेक लेखिका आहे. जेनी एर्पेनबेक ही बुकर पारितोषिक मिळालेली, म्हणजे आंतरराष्ट्रीय बुकर पारितोषिक मिळाली पहिली जर्मन विजेती आहे. आणि आता हा लेखक आणि अनुवादकाला हा पुरस्कार दिला जातो, विभागून दिला जातो. म्हणून अनुवादकाचं सुद्धा नाव या ठिकाणी येतं. पूर्वी तसा भाग नव्हता. मग कधी बदलले हे आपण पुढे पाहूया. मग आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्काराच्या बाबतीत आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. मग या पुरस्काराची घोषणा 4ला झाली, सुरुवात 2005ला झाली. घोषणा 4ला झाली आणि पुरस्काराची सुरुवात 2005ला झाली. कॉन्गस्टार्ट चॅरिटेबल फाउंडेशनद्वारे हा पुरस्कार दिला जातो. 50,000 पाऊंड हे ह्या पुरस्काराचं काय स्वरूप आहे. बघा, आता पुरस्कार आतापर्यंत जो काही आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार आहे, ह्या आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कारामध्ये आतापर्यंत काय बदल करण्यात आले, हे बदल कोणते आहेत आणि काय आहेत हे पाहिजे. बघा, पहिला बदल काय करण्यात आला? बघा, मॅन ग्रुप जो होता तो मॅन ग्रुप हा पुरस्कार देत होतं. परंतु हा पुरस्कार 2019 पासून कॉन्गस्टार्ट नावाची जे काही चॅरिटेबल फाउंडेशन आहे, जे आपण सुरुवातीला पाहिलं, त्यांच्या मार्फत हा पुरस्कार दिला जातो. म्हणजे पहिला बदल काय? मॅन ग्रुप ऐवजी कॉन्गस्टार्ट हा जो काही चॅरिटेबल फाउंडेशन आहे त्याच्या मार्फत हा पुरस्कार दिला जातो. 2019 मध्ये बदल करण्यात आला. दुसरा बदल काय करण्यात आला? बघा, 2015 पर्यंत दर 2 वर्षांनी हा पुरस्कार दिला जातो. दर 2 वर्षानंतर डिक्लेअर होत होता. परंतु या ठिकाणी लक्षात घ्या, 2016 नंतर हा पुरस्कार आता दरवर्षी दिला जातो. कधी दिला जातो? दरवर्षी दिला जातो. हा दुसरा बदल केला. तिसरा बदल काय झाला आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्काराच्या बाबतीत? 2016 पासून हा पुरस्कार मूळ भाषा आणि तेच साहित्य इंग्रजीत अनुवादित करणाऱ्या लेखकाला विभागून देण्यात येतो. लेखक आणि भाषांतरकार, म्हणजे इथे एक लक्षात घ्या, लेखक आणि भाषांतरकार ह्या दोघांना हा पुरस्कार काय केला जातो? विभागून दिला जातो. हा पूर्वी तसा दिला जात नव्हता, फक्त लेखकाला दिला जात होता. 16 नंतर तो बदल करण्यात आला. हा या ठिकाणी तिसरा बदल करण्यात आला. आणि चौथा बदल काय करण्यात आला लक्षात घ्या, 2019 पासून मॅन बुकर इंटरनॅशनल पुरस्काराचे नामकरण आता आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार असे करण्यात आले आहे. म्हणजे मॅन बुकर ऐवजी
आता आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार असे नामांकन करण्यात आले. म्हणजे बघा, आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कारामध्ये एकूण जे 4 बदल केले ते 4ही बदल तुम्ही स्क्रीनवर या ठिकाणी बघू शकता. आणि याच्यावर प्रश्न ऑलरेडी विचारलेले आहेत, म्हणून हे बदल केले ते बदल तुम्ही पाहणं गरजेचं आहे. आणि 24चा जो काही पुरस्कार मिळाला ती पहिली जर्मन लेखिका आहे जेनी एरपेनबेक, तिला तो आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार मिळाला आहे. त्यामुळं तो एक भाग लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि इथं सगळ्यात महत्त्वाचं काय लक्षात ठेवा, लेखक आणि अनुवादक यांना हा पुरस्कार दिला जातो आणि यावर्षीचा कैरोश या पुस्तकाला तो मिळालेला आहे. हा भाग लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर तुम्ही बघा, आता पुढली आपल्याला मे 2024 मधील महत्त्वाची घटना पाहिजे. दूरदर्शनचा कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात प्रवेश. आता एआयच्या बद्दलच्या अनेक बातम्या तुम्ही बघताय सध्या न्यूजपेपरमध्ये असतात. मग यात आपल्याला भारताच्या संदर्भात ही सरकारी वाहिनी पहिली ठरली. बघा, डीडी किसान वाहिनीनं 26 मे 2024 रोजी भारतातील शेतकऱ्यांसाठी वाहिनीवरील सादरीकरण एका नव्या स्वरूपात करणार आहे. आणि हे नवी स्वरूप म्हणजे काय, कृत्रिम बुद्धिमत्तेच्या स्वरूपात करणार आहे. यावेळी सर्वांच्या नजरा कृत्रिम बुद्धिमत्ता निवेदकावर खिळून राहतील, कारण कृत्रिम बुद्धिमत्तेचा या युगात दूरदर्शन किसान ही देशातील पहिली दूरदर्शन वाहिनी. बघा इथं काय म्हणले, देशातील पहिली दूरदर्शन वाहिनी बनणार आहे दूरदर्शन किसान, जी कृत्रिम बुद्धिमत्तेचा आधारे सादरीकरण करणार आहे. आता मग काय नाव आहेत बघा, डीडी किसान वाहिनी 2 अँकर आहेत. 2 अँकरची नावं काय आहेत, AI क्रिस. बघा काय म्हणले, AI क्रिस हे एक नाव आहे आणि AI भूमी एक नाव आहे. यांना घेऊन सादरीकरण करणार आहे डीडी किसान. मग कोणते 2 AI प्रवक्ता आहेत, तर AI क्रिश आणि AI भूमी हे 2 AI प्रवक्ता आहेत. हे वृत्तनिवेदक न थांबता किंवा न थकता 24 तास आणि 365 दिवस बातम्या हे वाचू शकणार आहेत. हे भाग ती 2 नावं लक्षात ठेवायची, बरोबर आहे, क्रिश आणि भूमी. त्यानंतर मग यांचं काम काय असणार आहे, देशातील सर्व राज्यातील शेतकरी दर्शकांना हे निवेदक पाहता येणार आहेत. AI निवेदक देशात आणि जागतिक स्तरावर होत असलेली कृषी संशोधन विषयक माहिती, शेतीविषयक जे संशोधन त्याची माहिती, शेतकरी बाजाराचा कल काय असणार आहे ती माहिती, हवामानातील बदल, सरकारी योजनेची माहिती, अशा सर्व माहिती AI निवेदक देशाला पुरवण्यात आहेत. आणि ही डीडी किसान ही देशातली पहिली सरकारी वाहिनी ठरली. बघा, ज्या वेळेस देशातली पहिली ही घटना असते त्यावेळेस आयोग MPSC UPSC मार्फत किंवा स्पर्धा परीक्षेमध्ये काय केला जातो, प्रश्न विचारला जातो. या निवेदकाची एक खास गोष्ट म्हणजे ते देश विदेशातील 50 भाषांमध्ये बोलू शकतील. आता इथं तुम्हाला असाही प्रश्न फॉर्मॅट होईल, डीडी किसाननं जे 2 AI निवेदक सादर केले आहेत हे किती भाषामध्ये बोलू शकतात, तर 50 भाषांमध्ये बोलू शकतात. किती भाषेमध्ये, 50 भाषांमध्ये. डीडी किसान ही भारत सरकारने स्थापन केलेली आणि शेतकऱ्यांना समर्पित असलेली देशातील एकमेव दूरदर्शन वाहिनी आहे, ज्याची सुरुवात 26 मे 2015ला करण्यात आली होती. कधी करण्यात आली होती, 26 मे 2015ला करण्यात आली. आणि तुम्ही जर पाठीमागे बघितलं तर 26 मे 2024ला त्यांनी दूरदर्शनने काय केलंय की AI निवेदकाची काय केले आहे, निवड केली किंवा सादरीकरण केलं आहे की त्या स्वरूपात आपण बातम्या आता काय करणार आहोत, सादर करणार आहोत. म्हणून ती 26 मे तारीख या ठिकाणी घेतलेली आहे. जे तुम्हाला जागतिक हवामानाबद्दल, स्थानिक बाजारपेठेबद्दल, शेतकऱ्यांना जे काही हवामान आहे त्याच्याबद्दल काय करण्यात येणार आहे, आधीच कल्पना देण्यात येणार आहे. त्यानंतरची पुढली घटना आहे मे 2024 मधील कामिरीटाच्या संदर्भातली. आता या ठिकाणी बघा की याच्यावर आपल्याला प्रश्न काय विचारला जाईल ह्या घटनेवर, त्याच्यामागचं कारण आहे, जगातलं सर्वात उंच शिखर एव्हरेस्ट जे आहे ते एकदा चढलं तर माणसं म्हणतात आम्ही एव्हरेस्टवर जाऊन आलो, रेकॉर्ड केलं वगैरे. परंतु ती कामिरीटा नावाची ही जी काही व्यक्ती आहे नेपाळची, तब्बल 30 वेळा ही एव्हरेस्ट शिखर सर केले. किती वेळा, 30 वेळा. तब्बल 30 वेळा हा जागतिक रेकॉर्ड आहे. आणि 2024 मध्ये मे महिन्यामध्येच 2दा एव्हरेस्ट शिखर सर केले. गेल्या वर्षी पण तसंच झालं होतं. आणि जवळजवळ पूर्ण आतापर्यंतचा रेकॉर्ड बघितलं तर 30 वेळा एव्हरेस्ट शिखर सर केले. म्हणून येणाऱ्या आगामी परीक्षेत माझा असा अंदाज आहे की कामिरीटावर आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. मग त्यांच्याबद्दल आपण पाहूया. मग 22 मे 2024 रोजी नेपाळमधील ज्येष्ठ गिर्यारोहक कामिरीटा यांनी तब्बल 30 वेळा जगातील सर्वोच्च शिखर एव्हरेस्टवर काय केलं, पाऊल ठेवलं. आणि त्याच महिन्यामध्ये मी तुम्हाला मे मध्ये सांगितले 10 दिवसापूर्वीच 12 मेला देखील त्यांनी या ठिकाणी हे शिखर सर केलं. त्यावेळेस 29 वेळेस झालं आणि 22 मेला सर केल्यामुळे ते किती वेळ झालं, 30 वेळेस झालं. आता कामिरीटा शेर्पा हे 14 पिक्स एक्सपिडिशन आणि 7 समिट ट्रेक्स या कंपन्यांमधील वरिष्ठ गिर्यारोहक मार्गदर्शक असून मागील 2.5-3 दशके एव्हरेस्ट मोहिमा सर करत आहेत. 1994 मध्ये सर्वप्रथम त्यांनी एव्हरेस्ट शिखर सर केलं. पहिल्यांदा सर्वप्रथम कधी सर केलं तर 1994ला आणि 30व्यांदा कधी सर केलं तर 2024च्या मे मध्ये सर केलं.
कामिरिटा शेर्पांना हिमालयातील लाईफलाईन म्हणलं जातं. त्यांना हिमालयातील लाईफलाईन या टोपण लावाने देखील त्यांना काय केलं जातं, ओळखलं जातं. मग 30 वेळा त्यांनी पहिल्यांदा कधी गेले, ते कोणत्या देशाचे, अशा पद्धतीचे आपला प्रश्न यांच्यावर विचारले जाऊ शकतात. आणि त्याच रिलेटेड एक आपल्या भारताच्या संदर्भातली घटना आहे. मे 2024 मध्येच काम्या कार्तिकेन ही मुंबईची जी काही नौदल शाळेत शिकलेली जी आहे, हिनं सर्वात लहान वयामध्ये 20 मे 2024 रोजी या ठिकाणी हे शिखर जे सर केले त्याच्या संदर्भातली आपल्याला माहिती पाहिजे आहे. आणि हे शिखर सर केल्यानंतर या काम्या कार्तिकेयनच्या नावावर तुम्ही जर बघितलं तर एक रेकॉर्ड झाले. तर ते रेकॉर्ड काय, भारतातील सर्वात तरुण गिर्यारोहक ठरले वयाच्या 16व्या वर्षी. काय म्हटलंय, वयाच्या 16व्या वर्षी भारतातली सर्वात तरुण. मग बघा, मुंबईतील नौदल शाळेत शिकलेल्या काम्या कार्तिकेयनने एव्हरेस्ट शिखर सर करण्याचा विक्रम 20 मे 2024 रोजी केला. काम्याने भारतीय नौदलात कमांडर असले तिचे पिता एस कार्तिकेयन यांच्यासोबत एव्हरेस्ट शिखर सर केले. वल्हाबरोबर चढाईमध्ये सहकार्य करण्याचे काम TSF कडून करण्यात आले. TSAF टाटा स्टील ॲडव्हेंचर फाउंडेशन जमशेदपूरचं आहे. 16व्या वर्षी शिखर सर केलं. ही भारतातील सर्वात तरुण ठरली आणि जगातील दुसरी तरुण ठरली. जगातली पहिली तरुण कोण आहे हे माझी अपेक्षा आहे की विद्यार्थी मित्रांनी ते कमेंट बॉक्समध्ये टाकावं. किती लोक उत्तर देतात ते पाहूया. मी काय म्हणले, भारतातील सर्वात तरुण एव्हरेस्टवीर कोण ठरली, काम्या कार्तिकेयन ठरली, मुंबईची, महाराष्ट्रीयन. ही देखील आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे की महाराष्ट्रीयन लेडीज ही भारतातली सर्वात तरुण एव्हरेस्टवीर ठरली. पण दुसरं वाक्य काय सांगितलं, सर्वात तरुण मुलगी जगातील दुसरी ठरली म्हणले. मग जगातली पहिली तरुण कोण आहे त्याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये द्या. किती विद्यार्थी देतात आपण पाहूया. बघा, माउंट एव्हरेस्टच्या यशस्वी चढणानंतर आता काम्याने 7 पैकी 6 खंडातील सर्वाधिक उंच शिखरांना गवसणी घालण्यात यश मिळवले. जे 7 खंड आहेत त्यातले 6 खंडला त्यांनी यश मिळवलेलं आहे. 6 खंडात जे काही सर्वोच्च शिखर आहेत ते सर केलेले आहेत. आता काम्या कार्तिकेयनचे जसा हा विक्रम झाला तसे आणखीन काय विक्रम आहेत ते आपण पाहूया. बघा, दक्षिण अमेरिकेतील माउंट अकॉन्गुआ, काही नाव अवघड आहेत, तुम्ही स्क्रीनवर बघू शकता. माउंट अकॉन्गुआ 22,837 फूट सर करणारे सर्वात तरुण गिर्यारोहक, हे एक रेकॉर्ड आहे. टांझानियातील माउंट किलिमांजारो 18,722 फूट सर करणारी आशियातील दुसरी सर्वात तरुण गिर्यारोहक ठरली. रशियातील माउंट एल्ब्रस 18,510 फूट या शिखरावरून पॅराशूटने उडी घेणारी जगातली सर्वात तरुण मुलगी ठरली, हे एक रेकॉर्ड आहे. आणि जगातील सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्टची उंची किती, 8,849 मीटर. म्हणजे काम्या कार्तिकेयनचे जे काही हे 3 रेकॉर्ड आहेत, विशेष करून हे तिन्ही रेकॉर्ड तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. आणि जगातले सर्वात उंच शिखर माउंट एव्हरेस्ट जे आहे त्याची उंची किती आहे, 8,849 मीटर. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, राजकीय क्षेत्रातली घटना आहे. शिक्षक पदवीधर निवडणूक जाहीर झालेली आहे. तुम्ही म्हणताल सर हे आपल्याला विचारलं जाईल का. बघा, विधान परिषद हा टॉपिक आपल्याला पॉलिटीमध्ये आहे. विधानसभा विधान परिषद करतो आणि विधान परिषदेच्या जशा विधानसभेच्या 5-5 वर्षांनी निवडणूक होतात तशा विधान परिषद देखील निवडणूक होत असतात वेगवेगळ्या विभागातल्या. तशी 24 मे 2024 रोजी विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जाहीर झाली. शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची महाराष्ट्राच्या विधानसभेची सदस्य संख्या 78 जी आहे त्यातले वेगवेगळ्या विभागातले जे काही सदस्य आहेत त्यातले शिक्षक व पदवीधरची निवडणूक जाहीर झाली. मग यात मतदान 26 जून 2024 होणार आहे आणि मतमोजणी 1 जुलै 2024 रोजी होणार आहे. मग आता यात एक लक्षात घ्या, 4 जागासाठी निवडणूक होणार आहे. या 4 जागेमध्ये पदवीधरचे 2 आहेत, एक कोकण पदवीधर आणि मुंबई पदवीधर आहे, बरोबर आहे. आणि शिक्षक मतदारसंघ नाशिकचे एक शिक्षक आहे आणि मुंबईचे एक शिक्षक आहे. मग आता मुंबई पदवीधरमध्ये आमदार विलास पोतनीस होते जे निवृत्त होणार आहेत. कोकण पदवीधरमध्ये आमदार निरंजन डावकर होते जे आता निवृत्त होणार आहेत. नाशिक शिक्षक मतदारसंघामध्ये शिक्षक म्हणले नाशिक शिक्षक मतदारसंघामध्ये किशोर दराडे होते ते निवृत्त होणार आहेत. आणि मुंबई शिक्षक मध्ये आमदार कपिल पाटील आमदार होते ते निवृत्त होणार आहेत. आणि वरील मतदारसंघातील आमदाराची मुदत 7 जुलै 2024 पर्यंत असणार आहे आणि पाठीमागे आपण पाहिले 1 जुलैला मतमोजणी असणार आहे. यामध्ये आता नव्याने वेगवेगळे पक्ष आपले आपले उमेदवार डिक्लेअर करतील आणि मुंबई पदवीधर, कोकण पदवीधर, नाशिक शिक्षक आणि मुंबई शिक्षकमध्ये नव्याने आमदार आता काय होणार आहेत, निवडून येणार आहेत. म्हणून ही शिक्षक आणि पदवीधरची निवडणूक आपण या ठिकाणी घेतलेली आहे. तुम्हाला इथे साधा सोपा प्रश्न विचारला जाऊ शकतो. मे 2024 मध्ये खालीलपैकी कोणत्या मतदारसंघामध्ये शिक्षक किंवा पदवीधरमध्ये निवडणुका पार पडल्या किंवा पडल्या नाही असा प्रश्न विचारला तर ही बाब आपल्याला माहीत असावी म्हणून आपण हा घेतलेला आहे. त्यानंतर बघा, बाल न्याय मंडळ. आता बाल न्याय मंडळ ही घटना आपण का घेतली याच्या मागचं कारण सांगतो.
पुण्यामध्ये कल्याणनगर भागामध्ये तुम्ही बघितलं असेल की एक पार्टी प्रकरण, परत तिथं त्या गाडीच्या मार्फत ॲक्सिडेंट झाला, 2 निरापराध लोकांचा बळी गेला, त्यामध्ये ते प्रकरण देश लेवलला खूप मोठ्या प्रमाणात गाजलं. परंतु या ठिकाणी आपल्याला त्या व्यक्तींची नावं, कोण होतं, काय होतं हे न विचारता आयोगामार्फत काय विचारलं जाऊ शकतं, तर बाल न्याय मंडळाच्या संदर्भात आपला प्रश्न विचारला जाऊ शकतो. तुम्ही बघितलं असेल लोकसत्ता पेपरमध्ये सुद्धा बाल न्याय मंडळ किंवा सकाळ किंवा महाराष्ट्र किंवा पुढारी पेपरमध्ये याच्याबद्दल आलं होतं. मग हे का पाहिजे? ज्या व्यक्तीच्या मार्फत ॲक्सिडेंट झाला होता त्याची 18 वर्ष पूर्ण झाली नव्हती. मग 18 वर्ष पूर्ण नसणाऱ्या व्यक्तीला जर शिक्षा द्यायची असेल तर काय करता येऊ शकतं, याच्या संदर्भात बाल न्याय मंडळ स्थापन करण्यात आलं होतं. मग या बाल न्याय मंडळाबद्दल आपल्याला पाहिजे. बघा, पुण्यात मे 2024 मध्ये झालेल्या दुर्घटनेत अल्पवयीन मुलाचा सहभाग असल्यामुळे बाल न्याय मंडळ चर्चेत आले. मग आता बाल न्याय मंडळ, जी बाब चर्चेत असते ती बाब आपल्या परीक्षेला विचारली जाते. एखादा 18 वर्ष वयापेक्षा लहान मुलाने कायद्याचे उल्लंघन केल्यास त्यास विधी संघर्षित बालक म्हणून संबोधले जाते. त्याला नियमित न्यायालयाऐवजी बाल न्याय मंडळासमोर काय केलं जातं, हजर केलं जातं. बाल न्याय कायदा मंजूर झाला 20 सप्टेंबर 2015ला. बघा, ही तारीख महत्वाची, वर्ष महत्वाचे. 20 सप्टेंबर 2015ला बाल न्याय कायदा काय झाला, मंजूर झाला. आणि हा कायदा 1 जानेवारी 2016 पासून काय झाला, लागू झाला. मग आता याची रचना कशी असते बाल न्याय मंडळाची? बघा, प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी असतात, 2 सामाजिक कार्यकर्ते असतात, त्यामध्ये एक महिला सदस्य असणं बंधनकारकच आहे. बंधनकारक हा शब्द वापरलाय. सदस्य म्हणून 35 ते 65 वयोगटातील व्यक्ती असणं गरजेचं असतं, पात्र असतात त्या व्यक्ती. सदस्यांनी आरोग्य, शिक्षण, बालकल्याण क्षेत्रात 7 वर्षे काम केलेले असावे. बालकाचा गुन्ह्यात सहभाग असल्यास त्यास सुधारणा गृहात पाठवण्याचा आदेश दिला जातो. एका जिल्ह्यासाठी 1 बाल न्यायमंडळ असते. प्रत्येक जिल्ह्यासाठी 1 बाल न्यायमंडळ असतं. म्हणून हे बाल न्यायमंडळ या प्रकरणामुळे चर्चेत आलं म्हणून ते आपण घेतलेलं आहे. त्यानंतर आर्थिक घडामोडीच्या संदर्भातली मे 2024 मधील महत्वपूर्ण घटना कोणती आहे, तर आरबीआय कडून केंद्र सरकारला लाभांश मिळालाय. आता याचा साधा सोपा अर्थ मदत. लाभांशचा साधा सोपा अर्थ काय म्हणून आपण मदत. मग आता याच्यावर प्रश्न विचारला जाईल म्हणून ही आपण घटना घेतली. बघा, आरबीआय संचालक मंडळाची बैठक 22 मे 2024 रोजी पार पडली आणि ही बैठक होती 608व्या क्रमांकाची. कितव्या क्रमांकाची? 608व्या क्रमांकाच्या बैठकीमध्ये आरबीआय कडून केंद्र सरकारला लाभांश जाहीर झालाय. विद्यार्थी मित्रांनो, ही घटना 100% व्यवस्थित करून जायची. याच्यावर प्रश्न आर्थिक घडामोडी विचारलाच जाणार, 100% विचारला जाणार. मग आता काय विचारलं जाईल? बघा, आर्थिक वर्ष 2023-24 साठी केंद्र सरकारला 2.11 लाख कोटी रुपयाचा म्हणजे 2,10,08,74 कोटीचा लाभांश रिझर्व्ह बँकेने जाहीर केला. 2.11 लाख कोटी रुपयाचा आजपर्यंतच्या इतिहासातला हा सर्वाधिक लाभांश आहे. बघा, आजवरच्या इतिहासातील हा विक्रमी लाभांश आहे. 2.11 लाख कोटी रुपये हे आरबीआयनं, जी देशाची मध्यवर्ती बँक आहे, या बँकेनं केंद्र सरकारला हा लाभांश जाहीर केला आहे. गेल्या वर्षी 22-23 मध्ये ही रक्कम 87,416 कोटी रुपये होती आणि यावर्षी 2.11 लाख कोटी रुपये ही आजपर्यंतच्या इतिहासातली सर्वाधिक रक्कम आहे. म्हणून याच्यावर प्रश्न विचारला जाईल. विमल जालान समितीच्या शिफारशीनुसार हा लाभांश देत असल्याचे बँकेच्या संचालक मंडळाने म्हटलेलं आहे. विमल जालान समितीची काय नेमली होती? आता ती समिती कधी नेमली होती तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकायचं की विमल जालान समिती या लाभांशच्या संदर्भात जी काय नेमली होती त्या समितीनं अहवाल कधी सादर केला आणि ती कमिटी कधी नेमली हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका. या समितीच्या शिफारशीनुसारच आरबीआयनं 608व्या बैठकीमध्ये 22 मे 2024 रोजी आजपर्यंतची सर्वाधिक रक्कम 2.11 लाख कोटी रुपये रक्कम ही केंद्र सरकारला दिली. नफ्यातून मिळालेल्या उत्पन्नाचा भागधारकांना देण्यात येणारा वाटा म्हणजे लाभांश. लाभांश म्हणजे काय तर बघा, नफ्यातून मिळालेल्या उत्पन्नाचा भागधारकांना देण्यात येणारा वाटा म्हणजे लाभांश. केंद्र सरकारची मध्यवर्ती बँक आरबीआय आपल्या उत्पन्नाचा वाटा सरकारला दरवर्षी देत असतं आणि ह्या दरवर्षी देण्यात आलेला वाटा यावर्षी तो 22 मे 2024ला दिलाय आणि तो आजवरचा सर्वाधिक वाटा आहे. आता केंद्र सरकारला काय फायदे होणार? हे जे आर्थिक तूट कमी करण्यास मदत होणार आहे, हा पहिला फायदा होणार आहे. आता हे फायदे का पाहिजे तर अनलिटिकल स्वरूपात ज्यावेळेस प्रश्न येतो त्यावेळेस हे फायदे खूप महत्त्वाचे असतात. नवीन योजनांवर खर्च करण्यास मदत होणार आहे. महसूल संकलनातील कमतरता भरून काढण्याची संधी मिळणार आहे. लोककल्याणकारी योजनांसाठी निधी उभारणं शक्य होणार आहे. असा ह्या लाभांशाचा काय होतो? फायदा होतो. त्यानंतर पुढली महत्त्वाची घटना आहे रेमल चक्रीवादळ. बघा, बंगालच्या उपसागरात मे 2024 मध्ये रेमल चक्रीवादळ निर्माण झाले. कुठे? बंगालच्या उपसागरात. कधी? मे 2024 मध्ये. नाव काय आहे?
रेमल चक्रीवादळ. बंगालच्या उपसागरात यंदाच्या हंगामातील हे पहिले चक्रीवादळ आहे. त्याचं नाव आहे रेमल. रेमल हे नाव कोणत्या देशानं सुचवलं? ओमान नावाचा देश आहे. ह्या ओमान नावाच्या देशाने हे रेमल हे नाव सुचवलं आणि अरबी भाषेत ह्या रेमलचा अर्थ काय होतो? वाळू असा अर्थ होतो. गेल्या वर्षीच्या MPSCच्या परीक्षेमध्ये चक्रीवादळावर प्रश्न आला होता. त्यामुळं या ठिकाणी चक्रीवादळ जे आहेत, जे येतात दरवर्षी, त्यांची नावं कोणत्या देशाने सुचवलं, त्याचं अर्थ काय, अशा स्वरूपात जर विचारलं तर हे माहीत आपलं असावं. ओमान देशानं रेमल हे चक्रीवादळ बंगालच्या उपसागरात मे 2024 मध्ये आलं आणि त्याचा अरबी भाषेचा अर्थ काय? वाळू असा अर्थ आहे. त्यानंतर कान चित्रपट महोत्सव जो काही फ्रान्समध्ये दरवर्षी विद्यार्थी मित्रांनो भरत असतो, याच्यामध्ये प्रतिष्ठेचं यावर्षी महत्त्वाचं म्हणजे आपल्यासाठी अभिमानाची बाब अशी आहे की जवळजवळ कान्स चित्रपट महोत्सवामध्ये 4 चित्रपटांनी किंवा 4 व्यक्तीनं किंवा 4 पुरस्कार भारताला मिळालेत आपण असं म्हणूया. आजपर्यंत असं कधीच झालं नव्हतं. तर या कान्समध्ये सनफ्लॉवर्सला सर्वोत्कृष्ट लघुपटाचा चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे. ते आपण पाहूया काय काय. बघा, राष्ट्रीय चित्रपट दूरचित्रवाणी संस्थेचा FTII विद्यार्थी चिंतानंद नाईक याने दिग्दर्शित केलेल्या सनफ्लॉवर्स चेअर्स द फर्स्ट वन्स टू नो या लघुपटाला फ्रान्समधील मानाच्या 77व्या कान चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट लघुपटाचा ला सिनेप नावाचा पुरस्कार मिळाला आहे. कुठला पुरस्कार मिळाला आहे? ला सिनेप नावाचा या ठिकाणी सर्वोत्कृष्ट लघुपटासाठीचा हा पुरस्कार मिळाला आहे. आणि याच विभागात तुम्ही जर बघितलं तर ॲनिमेटेड नावाचा, बघा ॲनिमेटेड स्वरूपातले जे काही चित्रपट असतात त्यात बनीवूड नावाचा एक चित्रपट आहे. कुठला? आता इथं मी टाईप केलेलं नाही, त्याची PPT नाही, परंतु इथं लिहितोय मी. बनीवूड नावाचा चित्रपट आहे तो मानसी माहेश्वरीचा. कोणाचा आहे? बघा, मानसी माहेश्वरी. हे PPT तयार केल्यानंतर ही घटना घडली म्हणून इथं मी हाताने लिहितोय. बघा, मानसी माहेश्वरीचा बनीवूडला याच विभागामध्ये सर्वोत्कृष्ट ॲनिमेटेड चित्रपटाचा पुरस्कार मिळाला. म्हणजे मी इथं तुम्हाला काय सांगितलं बघा, क्लिअर करून घ्या. कान्स चित्रपट महोत्सवामध्ये 77व्या क्रमांकाच्या कान्स चित्रपट महोत्सवामध्ये भारताला एकूण 4 पुरस्कार मिळाले. त्या 4 पुरस्कारामध्ये पहिला मी कुठला सांगितला तुम्हाला, तर चित्तानंद नाईक यांच्या सनफ्लॉवर्सला सर्वोत्कृष्ट लघुपटाचा पुरस्कार मिळाला, हे एक सांगितलं. दुसरं मी तुम्हाला सांगितलं मानसी माहेश्वरीच्या बनीवूड नावाच्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट ॲनिमेटेड पथाचा जो काय पुरस्कार आहे तो देखील या ठिकाणी मिळालेला आहे. त्यानंतर बघा, तरुण कलाकारांना प्रोत्साहन देण्याने जगभरातील चित्रपट शिक्षण संस्थांमधील चित्रपटाची दखल घेणे हा कान चित्रपट महोत्सवातील ला सिनेमाचा काय आहे? उद्देश आहे. हा एक तुम्ही भाग पाहिला. त्यानंतर बघा, याच्यामध्येच आपल्याला किती पाहिजेत कानमधले? 2 पाहिले. एक पाहिला चित्तानंद नाईक यांचा सनफ्लॉवर्स, दुसरा पाहिला मानसी माहेश्वरीचा बनीवूड ॲनिमेटेड चित्रपट जो सर्वोत्कृष्ट ठरला. त्यानंतर तिसरं आपण पाहूया की तिसरं काय मिळाले. तर या ठिकाणी बघा कोणाला, तर अनसूया, बघा अनसूया सेनगुप्ता. काय म्हटलंय? अनुसूया सेनगुप्ता यांच्या सेमलेस, कुठला चित्रपट? सेमलेस नावाच्या या चित्रपटातल्या अभिनेत्रीसाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला आहे. आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळणार त्या पहिल्या भारतीय महिला ठरलेल्या आहेत, अभिनेत्री ठरल्या आहेत. कोण? अनुसूया सेनगुप्ता. हा तिसरा झाला. आणि चौथा जो या ठिकाणी पुरस्कार मिळालेला आहे तो चौथा देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. पायल कपाडिया. 4 नंबर काय म्हणलं बघा, पायल कपाडिया यांच्या ऑल काय म्हणलं बघा, ऑल वी इमॅजिन ॲज लाईट या चित्रपटाला ग्रँड पिक्स हा पुरस्कार मिळाला आहे. म्हणजे कान्समधला जो उत्कृष्ट म्हणलं जातं ग्रँड पिक्स तो या ठिकाणी मिळाला आहे. म्हणजे जे 4 मिळाले ते 4ही सांगितले. परत एकदा रिपीट करतो. चित्तानंद नाईक यांच्या सनफ्लॉवर्सला या ठिकाणी लघुपटाचा मिळाला. त्याच विभागामध्ये मानसी माहेश्वरीच्या बनीवूडला ॲनिमेटेड चित्रपटाचा सर्वोत्कृष्ट मिळाला. त्यानंतर तुम्हाला मी जे सांगितलं अनुसूया सेनगुप्ताला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा सेमलेस या चित्रपटासाठी तो मिळाला. आणि चौथा पायल कपाडे यांच्या ऑल वी इमॅजिन ॲज लाईट ग्रँड पिक्स नावाचा जो काही पुरस्कार मिळाला आहे. आणि हा पुरस्कार पायल जिंकणारी पहिली भारतीय चित्रपट निर्माती ठरलेली आहे. अशा पद्धतीने तुम्ही हा भाग लक्षात ठेवू शकता. त्यानंतर बघा, भीष्म पोर्टेबल हॉस्पिटलच्या संदर्भात देखील आपल्याला माहिती पाहिजे आहे. मग आता ही माहिती काय आहे तर बघा, भारतीय वायुसेनेने
14 मे 2024 रोजी आग्रा येथे भीष्म पोर्टेबल हॉस्पिटल विमानातून एअर ड्रॉप करून यशस्वी चाचणी घेतली. तुम्हाला साधा प्रश्न येईल, भीष्म काय आहे? पोर्टेबल हॉस्पिटल म्हणजे साध्या सोप्या भाषेत एका ठिकाणून दुसऱ्या ठिकाणी नेते. तर वायुसेनेने तसा प्रयोग केलाय आणि तो यशस्वी प्रयोग केला 14 मे 2024 रोजी. लष्कराच्या जवानांसाठी अपघात तसे नैसर्गिक आपत्तीच्या ठिकाणी कमी वेळेत वैद्यकीय मदत पोहोचवण्यासाठी भीष्म अतिशय उपयुक्त ठरणार आहे. भारतीय वायुसेनेने पोर्टेबल हॉस्पिटल तयार केले असून ते हवाई मार्गाने अतिशय वेगाने पाठविता येणार आहे. या रुग्णाला भीष्म असे नाव देण्यात आले. आता भीष्म म्हणजे काय तर बघा, भारत हेल्थ इनिशिएटिव्ह फॉर सहयोग हित अँड मैत्री. भीष्मचा लॉंग फॉर्म जर विचारला, भीष्म काय आहे तर पोर्टेबल हॉस्पिटल आहे. काय आहे? पोर्टेबल हॉस्पिटल आहे. आणि त्याचा लॉंग फॉर्म काय आहे तर भारत हेल्थ इनिशिएटिव्ह फॉर सहयोग हित अँड मैत्री. कोणी बनवलंय? वायुसेनेने बनवले. आणि 14 मेला त्याची आग्रा येथे काय करण्यात आली? यशस्वी चाचणी घेण्यात आलेली आहे. आता भीष्मची वैशिष्ट्य काय आहेत बघा. विमान किंवा हेलिकॉप्टर कुठेही नेता येते, हे एक वैशिष्ट्य आहे. 1.50 कोटी रुपये एका रुग्णालयाचा खर्च आहे. एक्सरे मशीन, रक्त चाचणी, शस्त्रक्रिया, व्हेंटिलेटर यासारख्या अत्याधुनिक सुविधा आहेत. स्ट्रेचर तसेच औषधे आणि खाद्य सामग्री देखील उपलब्ध असणारे. वजन 720 किलो आहे. डिझाईन केले आग्रा येथील एअर डिलिव्हरी रिसर्च अँड डेव्हलपमेंट इस्टॅब्लिशमेंट ADRDA हे याची रचना केली. एकाच वेळी 200 व्यक्तीवर उपचार करण्याची क्षमता असणारं भीष्म नावाचं हे पोर्टेबल हॉस्पिटल भारतीय वायुसेनेनं या ठिकाणी त्याची चाचणी यशस्वी चाचणी केली 14 मेला. म्हणून या भीष्म पोर्टेबल बद्दल पण आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. त्यानंतर काही आपण निधन वार्ता पाहूया. मे 2024 मध्ये ज्या काही महत्त्वाच्या व्यक्ती त्यांच्या निधन वार्ता पाहिजेत आपल्याला. त्यातले नारायण वाघुल जे आहेत त्यांच्याबद्दल माहिती पाहू. 18 मे 2024 रोजी वयाच्या 88व्या वर्षी बँकिंग क्षेत्रातील जे प्रतिभावंत व्यक्ती आहेत नारायण वाघुल यांचं निधन झालं. त्यांनी भारतातील खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकेपैकी एक असलेल्या ICICI बँकेचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून पाहिलं आहे. तुम्हाला इथं साधाही प्रश्न विचारला जाईल, नारायण वाघुल खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंध आहेत? कुठल्या क्षेत्रातील? बँकिंग क्षेत्राशी संबंधित आहेत. 2009 मध्ये त्यांनी पद्मभूषण पुरस्कार त्यांना प्राप्त झाला. SBI मध्ये प्रोफेशनल ऑफिसर म्हणून त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात केली त्यांनी. सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये त्यांनी काम केले. वित्तीय सेवा कंपनी क्रिसिलचे पहिले अध्यक्ष होते आणि त्यांचं काही वर्षापूर्वी जे काही पुस्तक त्यांचं प्रकाशित झालं ते पुस्तक आहे रिफ्लेक्शन. हे तुम्ही लक्षात ठेवा. नारायण वाघुल यांच्या पुस्तकाचे नाव सांगा किंवा रिफ्लेक्शन हे पुस्तक कोणी लिहिलं तर नारायण वाघुल यांनी लिहिलं अशा पद्धतीने लक्षात ठेवू शकता. त्यानंतर पुढली निधन वार्ता दामोदर नेने, प्रख्यात स्तंभलेखक आणि लेखक आहेत ते. 21 मे 2024 रोजी वयाच्या 92 वर्षी त्यांचं निधन झालं. दररोज 2 वेळा आपल्या दवाखान्यात जाऊन डझनभर रुग्णावर उपचार करण्याचं काम त्यांनी अनेक वर्षे केलं. ते डॉक्टर होते आणि एकीकडे लेखक आणि स्तंभलेखक देखील होते. रुग्णसेवेबरोबर स्तंभलेखन आणि पुस्तकाच्या माध्यमातून त्यांनी साहित्य सेवाही केली. आपल्या एका मुस्लिम रुग्णाचे दादुमिया हे टोपण नाव घेऊन ते स्तंभलेखन करत असेल. तुम्हाला इथं प्रश्न येईल, दामोदर नेने कोणत्या टोपण नावानं लेखन करत असत तर कुठल्या? दादुमिया ह्या टोपण नावानं लेखन करत असत. 1966 साली कॅन इंदिरा ॲक्सेप्ट दिस चॅलेंज हे त्यांचे पहिले पुस्तक विजयानंद भारती या टोपण नावाने प्रसिद्ध झाले. त्यांनी लिहिलेली निवडक पुस्तके त्यांनी कोणती कोणती पुस्तक लिहिली बघा. दलितांचे राजकारण, श्रीमंत, सयाजीराव गायकवाड, मोदी एक झंझावत, दास्तावलेले मुसलमान, गुजरातला जेव्हा जाग येते आणि द्रौपदीची मुलगी. त्यानंतर डॉक्टर सईद इब्राहिम रईशी हे इराणचे, तुम्ही बघितलं असेल मे 2000 मध्ये हेलिकॉप्टर कोसळलं आणि वयाच्या 63व्या वर्षी इराणचे प्रमुख जे आहेत डॉक्टर सईद इब्राहिम रईशी यांचे 20 मे 2024 रोजी हेलिकॉप्टर अपघातामध्ये त्यांचा काही झाला, मृत्यू झाला. आणि त्यांच्याबरोबर परराष्ट्र मंत्री इराणचे हुसेन आमिर अब्दोलिया हे यांचं देखील हेलिकॉप्टर अपघातामध्ये काय झालं 20 मे 2024 रोजी निधन झालं. यामुळे इराणचे सर्वोच्च नेते जे आहेत अयातुल्ला अली खामेनी यांनी हंगामी अध्यक्ष म्हणून मोहम्मद मुखावीर यांची निवड केली. तुम्हाला इथं प्रश्न येईल, इराणच्या अध्यक्षाचा हेलिकॉप्टरमध्ये अपघाती मृत्यू झाल्यानंतर इराणचे नवनियुक्त अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली तर मोहम्मद मुखावीर. काय नाव सांगितलं? मोहम्मद मुखावीर हे हंगामी काळजीवाहू प्रभारी अध्यक्ष म्हणून या ठिकाणी डॉक्टर सईद इब्राहिम रईशीच्या जागेवर आता काम पाहणार आहेत. इब्राहिम रईशी 2021च्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजयी झाले होते. इस्रायल हमास युद्धामुळे पश्चिमी आशियात निर्माण झालेल्या अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर हा अपघात झाला आहे. त्यामुळे बराच वेळेस
तुम्ही बघितलं असेल की संशय व्यक्त केला जातो. इराणचे सर्वोच्च नेते आयतुल्ला अली खामेनी यांच्या नेतृत्वाखाली रईसी यांनी एप्रिल 2024 मध्ये इस्रायलवर अभूतपूर्व ड्रोन आणि क्षेपणास्त्र हल्ला केला होता. 1988 मध्ये इराक युद्धानंतर हजारो राजकीय कैद्यांना फाशी देण्याच्या प्रकरणामुळे आंतरराष्ट्रीय समुदायापुढे तेहरानचा कसाई अशी त्यांची ओळख आहे. डॉक्टर सईद इब्राहिम रईसी यांना तेहरानचं कसाई म्हणून देखील ओळखलं जातं. त्याचं कारण आहे त्यांनी या ठिकाणी कैद्यांना काय दिली होती, फाशी दिली होती. त्यानंतर पुढले निधन वार्ता आहे डॉक्टर कमला बेनिवाल. बघा, काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या डॉक्टर कमला बेनिवाल वयाच्या 97व्या वर्षी 15 मे 2024 रोजी त्यांचं काय झालं, निधन झालं. त्यांनी कोणती कोणती पदं भूषवली, तुम्हाला इथे प्रश्न येतात तसंच विचारलं. डॉक्टर कमला बेनिवाल यांचे नुकतंच निधन झालं, त्यांनी खालीलपैकी कोणतं पद भूषवलं किंवा भिसवलं आहे किंवा नाही असा प्रश्न विचारला तर हे माहिती महत्वाची आहे. राजस्थानचे त्या उपमुख्यमंत्री होत्या 2003 मध्ये, गुजरातच्या राज्यपाल होत्या 2009 मध्ये, त्रिपुराच्या देखील राज्यपाल होत्या त्या 2009 मध्ये, आणि पूर्वांतर राज्य म्हणजे त्रिपुरा हे पूर्वांतर राज्य आपण म्हणतो, त्या पहिल्या महिला राज्यपाल आहेत त्या पूर्वांतर राज्य त्रिपुराच्या. मिझोरामच्या राज्यपाल म्हणून देखील त्यांनी 2014 मध्ये काम पाहिलं. आणि राजस्थानमधील पहिल्या महिला मंत्री त्या मूळच्या राजस्थानच्या आहेत, तिथल्याच उपमुख्यमंत्री होत्या 2003 मध्ये, त्या राजस्थानमध्ये पहिला महिला मंत्री आहेत. आणि त्यांनी गुजरात, त्रिपुरा आणि मिझोराम ह्या 3 राज्याचं राज्यपाल पद भूषवलंय, म्हणून कमला बेनिवाल बद्दल देखील माहिती असणं गरजेचं आहे. त्यानंतर प्रवास आणि पर्यटन विकास निर्देशांक 2024 जो जागतिक आर्थिक मंचाद्वारे जाहीर केला जातो, ग्लोबल ट्रॅव्हल्स अँड टुरिझम इंडेक्स 2024 मध्ये भारताचा रँक कितवा आहे, 39व्या क्रमांकावर भारत आहे. कितव्या क्रमांकावर आहे, 39व्या क्रमांकावर भारत आहे. 2024च्या यादीत अमेरिकेनंतर स्पेन, अमेरिका प्रथम क्रमांकावर आहे, स्पेन दुसऱ्या क्रमांकावर आहे, जपान तिसऱ्या क्रमांकावर आहे, फ्रान्स 4थ्या क्रमांकावर आहे, ऑस्ट्रेलिया 5व्या क्रमांक आहे. पहिल्या 5 मध्ये हे जे देश मी ती नावाचा उल्लेख केला, अमेरिका असेल, स्पेन असेल, जपान असेल, फ्रान्स असेल, ऑस्ट्रेलिया असेल, हे प्रवास आणि पर्यटन विकास निर्देशांकामध्ये पहिल्या 5 मध्ये आहेत. द्विवार्षिक निर्देशांकाने विविध घटक आणि धोरणाच्या आधारे 119 देशाच्या प्रवास आणि पर्यटन क्षेत्राचे विश्लेषण केले. 2021 मध्ये भारत कितव्या क्रमांकावर आहे, 54. आणि 2024 मध्ये भारत कितव्या, 39व्या क्रमांकावर आहे. भारताची दक्षिण आशियाई देशामध्ये पहिल्या क्रमांकाची पसंती असलेला देश म्हणून नोंद झाली. यंदाचे भारताचे सर्वेक्षण ट्रॅव्हल्स अँड टुरिझम डेव्हलपमेंट इंडेक्सचे गुणांकन 2.1% आहे. किती, 2.1% आहे. त्यानंतर जगातील पहिली AI प्रवक्ता, मगाच मी उल्लेख केला, जसं आपण DD किसानने AI प्रवक्ता निवेदक जाहीर केलं, तसं जगातली पहिली AI प्रवक्ता कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून कुठल्या देशानं, युक्रेन या देशानं परराष्ट्र मंत्र्यात जगातली पहिली AI प्रवक्ता सादर केली, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. व्हिक्टोरिया सी असे या डिजिटल AI प्रवक्त्याचे नाव असून ती मंत्रालयाने घेतलेले निर्णय व माहिती सादर करणारे. व्हिक्टोरियाला युक्रेन गायक रोसोली नोब्रे, युक्रेनची गायक जी प्रसिद्ध गायक आहे रोसाली नोब्रे, हिचा आवाज देण्यात आलेला आहे. बघा, जगातील पहिली AI प्रवक्ता युक्रेननं सादर केली, नाव काय, व्हिक्टोरिया सी. आणि कुठल्या गायिकेचं या ठिकाणी तिला आवाज देण्यात आला तर रोसोली नोब्रेचा आवाज देण्यात आलेला आहे. बघा, आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स ही जगभरात प्रसिद्ध असलेली टेक्नॉलॉजी आहे. मानवी बुद्धिमत्तेसारखी शिकवण्याची क्षमता मशीनमध्ये आणि त्या मशीनमधल्या सॉफ्टवेअर प्रोग्राम्समध्ये तयार करण्यासाठी वापरले जाणारे तंत्रज्ञान म्हणजे AI आहे. AI काय आहे असं आलं तर हे माहिती असावं. कृत्रिम बुद्धिमत्ता ही संगणक विज्ञानाची एक विस्तृत शाखा आहे. थोडक्यात कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच मशीनद्वारे, विशेषतः संगणक प्रणालीद्वारे मानवी बुद्धिमत्तेच्या प्रक्रियेचे अनुकरण म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्ता. आता AI संदर्भातील जे काय पहिल्या वहिल्या घटना आहेत ते आपल्याला पाहिजेत. 1 लाईन स्वरूपात तुम्हाला तो प्रश्न विचारला जाऊ शकतो. बघा, जगातील पहिली AI प्रवक्ता व्हिक्टोरिया सी, युक्रेनची. भारतातील पहिली AI आधारित चित्रपट आयरिस, IRAH अशा पद्धतीने हा लक्षात घ्या. भारतातील पहिली AI शिक्षिका आयरिस. बघा, जो सुरुवातीला मी म्हणलं भारतातील पहिली AI आधारित चित्रपट IRAH, आणि भारतातील पहिली AI शिक्षिका आयरिस, केरळ राज्य. कुठलं राज्य, केरळ. भारतातील पहिली महिला AI सॉफ्टवेअर इंजिनियर देविका. भारतातील पहिली AI पोलीस KP बोटला PSI. भारतातील पहिली AI शाळा शांतिगिरी विद्याभवन, केरळ. भारतातली पहिली AI सिटी लखनौ. गुगल सोबत महाराष्ट्र शासनाच्या करारानुसार नागपूर येथे भारतातील पहिली AI सेंटर ऑफ एक्सलन्स स्थापन करण्यात आले. बघा, गुगलच्या माध्यमातून नागपूर येथे भारतातील पहिले AI सेंटर ऑफ एक्सलन्स स्थापन करण्यात येणार आहे.
त्यानंतर हनुमान AI चॅटबॉटच्या संदर्भात आपल्याला माहिती पाहिजे, ही मे मध्ये देखील अतिशय महत्त्वाची घटना आहे. भारतातील पहिली स्वदेशी जनरेटिव्ह आर्टिफिशियल इंटेलिजन्स चॅटबॉट हनुमान चॅट जीपीटीसह अनेक AI चॅटबॉटची स्पर्धा करण्यासाठी मे 2024 मध्ये लॉन्च करण्यात आले. हा भारतातील 12 भाषेमध्ये, किती भाषेमध्ये? 12 भाषेमध्ये आणि जगातील 98 भाषांना हा सपोर्ट करेल. भारतातल्या 12 भाषा आणि जगातल्या 98 भाषांना काय करणार आहे? सपोर्ट. आता भारतातल्या 12 भाषा कोणत्या ते देखील माहिती असावं. तुम्ही म्हणताल गरजेचं आहे का? हो, गरजेचं आहे. हनुमान AI चॅटबॉट ज्या काय भारतातल्या 12 भाषा आहेत त्या बघा, हिंदी आहे, मराठी आहे, गुजराती, बंगाली, कन्नड, ओरिया, पंजाबी, आसामी, तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि सिंधी अशा 12 भाषा आहेत आणि जगातल्या 98 भाषेला तो काय करणार आहे? सपोर्ट करणार आहे. हा चॅटबॉट देशातील 7 IIT, रिलायन्स, SML इंडिया आणि अबुधाबी कंपनी 3AI होल्डिंग यांनी तयार केले. कोणी तयार केले असा प्रश्न आला तर हे वाक्य जे आता मी बोललोय ते वाक्य तुम्हाला जास्त फायदेशीर ठरणार आहे. हे टूल देशातील ओपन AIच्या चॅट जीपीटी सारखे आहे. याच्या मदतीने तुम्ही कोणतेही प्रश्न विचारू शकता. 3AI ने हनुमान AI साठी HP, नॅस्कॉम आणि ओटो सारख्या टेक कंपन्यांसोबत भागीदारी केली. कोणत्या कंपन्यांसोबत भागीदारी केली तर त्या 3 कंपन्या माहिती असाव्यात. त्याची तयारी करण्यासाठी तेलंगणा सरकारने 3000 महाविद्यालयांनी देखील मदत केली. तुम्हाला इथे प्रश्न येईल, हनुमान AI चॅटबॉटसाठी कोणत्या राज्य सरकारची मदत घेण्यात आली? तर कोणत्या राज्य सरकारची मदत घेण्यात आली? तेलंगणा राज्य सरकार किंवा तेलंगणा सरकारची मदत घेण्यात आली. त्यानंतर मे 2024 मधील पुढली महत्त्वाची घटना आहे यंग युनिव्हर्सिटी रँकिंग 2024 जी टाइम्स हायर एज्युकेशन तर्फे जाहीर केली जाते. युवा विद्यापीठ रँकिंगमध्ये भारतातील 14 उच्च शिक्षण संस्थांचा पहिल्या 200 संस्थांमध्ये समावेश आहे. पहिल्या 200 संस्थांमध्ये भारतातील 14 उच्च शिक्षण संस्थांचा समावेश आहे. निकष काय आहेत? अध्यापन, संशोधनात्मक वातावरण, संशोधन गुणवत्ता, आंतरराष्ट्रीय दृष्टिकोन, उद्योगातून उत्पन्न, एकस्वाधिकार, पेटंट हे त्याचे निकष आहेत. जागतिक स्तर क्रमवारी काय आहे आपण बघूया. पहिले स्थान जे आहे ते नानयांग टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी सिंगापूरची आहे, जी यंग युनिव्हर्सिटीमध्ये प्रथम क्रमांकावर आहे. दुसरं स्थान PSL रिसर्च युनिव्हर्सिटी पॅरिसची फ्रान्सची आहे, तिला दुसरं स्थान मिळाले. आणि तिसरं स्थान आहे द हाँगकाँग युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी हाँगकाँग इथली. हे 3 युनिव्हर्सिटी या प्रथम क्रमांकावर आहेत. युवा विद्यापीठ क्रमवारी 2024 मध्ये भारतातील एकूण 55 उच्च शिक्षण संस्थांनी स्थान मिळवले. किती? 55 उच्च शिक्षण संस्थांनी स्थान मिळवले. आणि भारतातील पहिले स्थान जे प्रथम क्रमांकाचं विद्यापीठ आहे ते महात्मा गांधी विद्यापीठ कोट्टायम केरळ, जगामध्ये त्याचं स्थान 81व्या क्रमांकावर जगातलं स्थान असणारं विद्यापीठ हे भारतामध्ये प्रथम क्रमांकावर आहे. महात्मा गांधी विद्यापीठ कोट्टायम, ते कुठं आहे? केरळ राज्यामध्ये आहे. त्यानंतर क्रीडाविषयक घटना आहे सुलतान अझलन शाह हॉकी स्पर्धा 2024. यामध्ये या वर्षीच्या स्पर्धेत भारताने सहभाग घेतला नव्हता. इपो मलेशिया या ठिकाणी ही 30व्या क्रमांकाची स्पर्धा जपान या जे देशानं जिंकली आणि पाकिस्तानला हरवून जिंकले. म्हणजे बघा, मलेशिया युपॉन मलेशिया या ठिकाणी 30व्या क्रमांकाची ही स्पर्धा पार पडली. जपानने ही स्पर्धा सुलतान अझलन शाह हॉकी स्पर्धा पहिल्यांदाच जिंकली. उपविजेता पाकिस्तान आहे आणि भारताने या स्पर्धेत यावर्षी भाग घेतला नव्हता. भारताने आतापर्यंत ही स्पर्धा 5 वेळा जिंकली. 1985, 1991, 1995, 2009 आणि 2010. स्पर्धेची सुरुवात झाली 1983ला. दरवर्षी खेळली जाणारी ही आंतरराष्ट्रीय हॉकी स्पर्धा आहे. तुम्हाला साधा प्रश्न येईल, सुलतान अझलन शाह स्पर्धा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर हॉकी खेळाशी संबंधित आहे. भारताने 5 वेळा जिंकली नाही. 1998 पासून ही स्पर्धा दरवर्षी होती. पूर्वी ही स्पर्धा द्विवार्षिक होती. 98 नंतर ही दरवर्षी व्हायला लागली. मलेशियाचे राजे सुलतान अझलन शाह यांचे नाव या स्पर्धेला देण्यात आले. ते फील्ड हॉकीचे समर्थक होते. सर्वाधिक 10 वेळा ही स्पर्धा ऑस्ट्रेलिया देशानं जिंकली. कुठल्या देशाने जिंकली? ऑस्ट्रेलिया देशानं सर्वाधिक 10 वेळा जिंकली. आणि जे मी ते वाक्य तुम्हाला सुरुवातीला म्हणले, या वर्षी या स्पर्धेत भारतानं, जो भारत 5 वेळा या स्पर्धेचा विजेता आहे, त्या ह्याच्यात भारतानं सहभाग घेतला. त्याचं कारण आहे भारताने सहभाग का घेतला. तर आता येणाऱ्या काही महिन्यामध्ये ऑलिम्पिक स्पर्धा आहेत, त्या ऑलिम्पिक स्पर्धेचा जास्तीत जास्त सराव खेळाडूंना करता यावा या उद्देशानं आपण त्या स्पर्धेत सहभाग यावर्षी घेतला नव्हता, जी स्पर्धा जपाननं या ठिकाणी पहिल्यांदा जिंकलेली आहे. त्यानंतर भारताचा महान फुटबॉलपटू गेली अनेक वर्षे अखंडितपणे अविरतपणे फुटबॉलची सेवा करणारा सुनील छेत्री 16 मे 2024 रोजी निवृत्तीची घोषणा केली. 6 जून 2024ला कुवेत विरुद्धच्या विश्वचषक करंडक फुटबॉल पात्रता स्पर्धेतील सामना
हा सुनील छेत्रीचा अखेरचा सामना असणार आहे. सुनील छेत्री जो भारताचा फुटबॉलपटू आहे तो निवृत्त होतोय. एखादा महान खेळाडू निवृत्त होत असेल तर त्याच्यावर देखील आपल्याला प्रश्न विचारले जातात. मग आता 2005 मध्ये पाकिस्तान विरुद्ध आंतरराष्ट्रीय पदार्पण केलं सुनील छेत्रीनं. भारताकडून सर्वाधिक 94 गोल, सर्वाधिक सामन्याचा 150 सामन्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये सर्वाधिक गोल करणाऱ्या फुटबॉलपटूच्या यादीत तो 4थ्या क्रमांकावर आहे. छेत्रीच्या कारकिर्दीत भारताने 3 वेळा नेहरू चषक, किती वेळा? 3 वेळा, 7, 9 आणि 12 असा 3 वेळा नेहरू चषक, 3 वेळा दक्षिण आशियाई फुटबॉल महासंघ शाप स्पर्धा जिंकली. 11, 15 आणि 21ला अजिंक्य स्पर्धेत त्यांनी ते पदक पटकवलं होतं. 2008 मध्ये त्याच्या कामगिरीच्या जोरावर FC चॅलेंज चषकही जिंकला होता. छेत्रीने 2002 मध्ये नामांकित मोहन बागल संघाकडून व्यावसायिक फुटबॉलमध्ये पदार्पण केले. तब्बल 7 वेळा अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या वर्षातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्काराचा मानकरी देखील सुनील छेत्री ठरलेला आहे. फिफाने त्याच्यावर कॅप्टन फॅन्टॅस्टिक नावाचा एक वैशिष्ट्यपूर्ण चित्रपट बनवला. स्क्रीनवर तुम्ही नाव बघू शकता. कॅप्टन फॅन्टॅस्टिक नावाचा एक वैशिष्ट्यपूर्ण चित्रपट तयार केला. मेजर लीग सॉकरच्या अमेरिकन क्लब कॅन्सस सिटी विजार्ड्स करून खेळणार तो एकमेव भारतीय आहे. भारतीय फुटबॉल संघाचा तो कर्णधार होता. ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन प्लेयर ऑफ द इयर त्यांनी 7 वेळा जिंकलाय. ती वर्ष बघा, 2007, 2011, 2013, 2014, 2017, 2019 आणि 2022 आता 7 वेळा तो पुरस्कार जिंकलाय. विशेष म्हणजे अर्जुन पुरस्कार 2011ला मिळालाय. पद्मश्री पुरस्कार जो 4 नागरी पुरस्कार आहेत भारतरत्न, पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री, त्यातला पद्मश्री 2019ला मिळालाय. आणि सगळ्यात महत्वाचं, क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार ज्याची सुरुवात 1991ला झाली तो राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार, ज्याचं नाव आता बदललं मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार, हा 2021ला सुनील छेत्री यांना मिळाला, या खेळाडूला मिळाला. आणि खेलरत्न पुरस्कार मिळणार तो एकमेव फुटबॉलपटू आहे, हे देखील बाब महत्वाची आहे. त्यानंतर पुढली घटना आहे ती मध्ये MOW मध्ये 3 साहित्य समावेश. आता बघा, मंगोलियाची राजधानी उलान बाटार येथे 7 ते 8 मे 2024 रोजी आयोजित MOWCAPच्या 10व्या सर्वसाधारण सभेत भारतातील 3 साहित्याचा समावेश. आता MOW म्हणजे काय? मेमरी ऑफ द वर्ल्ड. बघा, मेमरी ऑफ द वर्ल्ड एशिया पॅसिफिक रिजनल रजिस्टर मध्ये समावेश करणाऱ्या 3 भारतीय साहित्य. आता 3 भारतीय साहित्य कोणती? पहिला आहे रामचरितमानस. लेखक कोण आहेत? गोस्वामी तुलसीदास. आणि हे रामचरितमानस कुठल्या भाषेत आहे? अवधी भाषेत आहे, हे लक्षात घ्या. तुम्हाला तिथं प्रश्न येईल, पर्टिक्युलर नमूद करा. रामचरितमानस ज्याचा नुकताच मेमरी ऑफ द वर्ल्ड एशिया पॅसिफिक रिजनल मध्ये समावेश करण्यात आला, तो अवधी भाषेत आहे. पंचतंत्र म्हणजे दंत व लोककथा विष्णू शर्मा हे लेखक आहेत, संस्कृत भाषेमध्ये आहे. आणि सहृदय लोकन आचार्य आनंदवर्धन हे लेखक आहेत आणि हे संस्कृत भाषेत आहे. त्यामुळं 3 साहित्य, त्यांचे लेखक आणि त्यांच्या भाषा, हा चार्ट कंपल्सरी पाठच करून जायचं. एखादा तरी प्रश्न यावर विचारला जाऊ शकतो. आता फायदे काय आहेत बघा. प्रादेशिक नोंदीमध्ये समाविष्ट असलेली कागदपत्रे जागतिक स्तरावर ओळख मिळण्यास मदत होतं. नोंदी आहेत पण जागतिक स्तरावर ओळख नाही, याच्यामध्ये समाविष्ट झाल्यामुळे काय होईल? जागतिक स्तरावर याचा फायदा होईल. एका देशाची संस्कृती जगातील अनेक देशामध्ये पोहोचते. दिल्ली स्थित इंदिरा गांधी नॅशनल सेंटर फॉर द आर्ट्स या संस्थेद्वारे या निर्मितीचे प्रादेशिक नोंदणीसाठी नामांकन करण्यात आले. या कलाकृतींना युनेस्कोची मान्यता मिळणे ही भारताच्या समृद्ध सांस्कृतिक आणि साहित्यिक वारसासाठी अभिमानाची बाब आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा आंतरराष्ट्रीय घडामोडी. आंतरराष्ट्रीय लेव्हलवर एक चाबहार बंदर आहे, त्या संदर्भातला पुढील 10 वर्षाकरिताचा भारताशी इराणशी करार झालेला आहे. त्या संदर्भात आपल्याला घटना पाहिजे. बघा, व्यापार तसेच सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या इराणमधील चाबहार बंदराचे संचालन करण्यासाठी 10 वर्षाचा करार भारताने 13 मे 2024 रोजी केला. बघा, असं पहिल्यांदा घडते, कुठल्या तर देशाचं बंदर आपण चालण्यासाठी घेतोय, संचालनासाठी घेतोय, आणि त्या संदर्भात 10 वर्षाचा करार इराण बरोबर केलाय. कोणत्या देशाबरोबर? कोणत्या बद्दल? इराण देश आणि चाबहार बंदर या माध्यमातून भारताकडून प्रथमच विदेशी बंदराचे व्यवस्थापन हाती घेण्यात आले. इंडियन पोर्ट्स ग्लोबल लिमिटेड आणि इराणच्या पोर्ट अँड मेरीटाईम ऑर्गनायझेशन यांनी या दीर्घकालीन करारावर स्वाक्षरी केली. दीर्घकालीन करार म्हणजे किती वर्षाचा? 10 वर्षाचा करार आहे. त्यानंतर बघा, बंदराचे विकसन आणि संचालनासाठी IPGLने सुमारे 12 कोटी अमेरिकन डॉलर गुंतवणूक करेल आणि आणखीन $25 कोटी निधी कर्जरोध उभारला जाईल.
12 कोटीची मदत करणारे आणि 25 कोटीचं डॉलरचा कर्जरूपी निधी उभा करणारे, हे 2 आकडे सुद्धा महत्वाचे आहेत. पाकिस्तान हद्दीत न शिरता, आता महत्व काय आहे ह्या बंदराचं, महत्व काय आहे, भारताने संचलनासाठी का घेतलं ह्याचं कारण बघा. पाकिस्तान हद्दीत न शिरता म्हणलंय, पाकिस्तान हद्दीत न शिरता आंतरराष्ट्रीय उत्तर दक्षिण वाहतूक कॉरिडॉर नावाच्या क्षेत्रातून रस्ते आणि रेल्वे मार्गाचा वापर करून भारतीय मालाला अफगाणिस्तान आणि मध्य आशियापर्यंत पोहोचण्यासाठी हे बंदर प्रवेशद्वार असणार आहे. हे वाक्य महत्वाचे. पाकिस्तानाच्या हद्दीत न शिरता आपण अफगाणिस्तानला मदत करू शकतो, तिथे व्यापार करू शकतो. या कारणानुसार शाहिद बहेस्ती टर्मिनलचा भारताच्या व्यवस्थापनाखाली येणार आहे. त्यानंतर बघा काय म्हणले, या कारणानुसार शाहिद बहेस्ती टर्मिनल भारताच्या व्यवस्थापनाखाली येणार आहे असं देखील या ठिकाणी म्हणलेलं आहे. आता त्यानंतर पुलित्झर पुरस्कार जो पत्रकारिता क्षेत्रातील सर्वोत्कृष्ट पुरस्कार म्हणून ओळखला जातो, हा पुरस्कार 15 पत्रकारिता श्रेणी आणि 8 कला श्रेणीसाठी देण्यात येतो. पुरस्काराची स्थापना 1904 झाली. पुरस्काराची सुरुवात 1917 झाली. संस्थापक कोण आहेत? जोसेफ पुलित्झर आहेत. पुलित्झर पारितोषिक 2024 विजेते अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठाने पुलित्झर पारितोषिक मंडळाच्या शिफारशीनुसार अनेक श्रेणीमध्ये विजेत्याची नावे जाहीर केलीत. यावेळेस ब्रेंडन सोप यांना काव्य क्षेत्रात तर न्यूयॉर्क टाइम्सच्या हॅना ड्रेवर यांना शोधपत्रेसाठी सन्मानित करण्यात आलेले आहे. अशा पद्धतीने हा भाग तुम्ही लक्षात घेऊ शकता. मग स्मार्ट पान-3ची यशस्वी चाचणी ही पुढली महत्वाची घटना आहे. आता 1 मे 2024 ही स्मार्ट पान-3ची यशस्वी चाचणी करण्यात आली. स्मार्ट म्हणजे काय? सुपरसॉनिक मिसाईल असिस्टेड रिलीज ऑफ टॉर्पिडो असं त्याचा लॉंग फॉर्म आहे. डॉक्टर APJ अब्दुल कलाम आइसलँड ओडिसा या ठिकाणी हे प्रक्षेपण करण्यात आलं. स्मार्ट ही अत्याधुनिक क्षेपणास्त्र आधारित हलकी टोपॅर्डो वितरण प्रणाली आहे. DRDOनं ती डिझाईन केलेली आहे. उद्देश काय? भारतीय नौदलाचे पाणबुडी विरोधी युद्ध क्षमता हलक्या वजनाच्या टोपॉर्डोच्या पारंपरिक श्रेणीच्या पलीकडे वाढेल, हा त्याचा उद्देश आहे. त्यानंतर चीननं जी काही चांद्रयान मोहीम हाती घेतली त्याचं प्रक्षेपण 3 मे 2024 केलं. त्याचं नाव आहे चांग-E6. तुम्हाला इथं प्रश्न येईल, चांग-E6 ही कोणत्या देशाची चांद्रयान मोहीम आहे? तर चीन देशाची आहे. 3 मे 2024 प्रक्षेपण केलं. प्रक्षेपण ठिकाण चीनच्या दक्षिणेकडील हेयान किनाऱ्यावरील वेनचांग अंतराळ प्रक्षेपण केंद्र. रॉकेटचं नाव काय? लॉंग मार्च 5Y रॉकेट नाव आहे. या मोहिमेत ऑर्बिटर, लँडर, एसेंडर आणि री एंट्री मॉड्यूल आदी 4 घटक समाविष्ट केलेले आहेत. उद्देश चंद्राच्या अंधाऱ्या बाजूतील नमुने तपासणी. चांग हे नाव चीनच्या पौराणिक चंद्रदेवीवरून ठेवण्यात आलेलं आहे. त्यानंतर युनिसेफची राष्ट्रीय राजदूत म्हणून करीना कपूर खानची निवड करण्यात आली. 2014 पासून करीना कपूर या प्रसिद्ध संस्थेची वकील म्हणून जोडल्या गेल्या होत्या युनिसेफची, आणि आता युनिसेफ इंडियाची राष्ट्रीय राजदूत म्हणून करीना कपूरची काय करण्यात आली? निवड करण्यात आली. जागतिक स्तरावर मुलांच्या हक्कांचे संरक्षण करणे ह्या संस्थेच्या निर्मितीचा उद्देश आहे. मुलांच्या हक्काचे संरक्षण करणे हा उद्देश आहे जागतिक स्तरावर. 11 डिसेंबर 1946 स्थापना. मुख्यालय न्यूयॉर्क. द युनायटेड नेशन चिल्ड्रन्स फंड, पूर्वीचे नाव द युनायटेड नेशन्स इंटरनॅशनल चिल्ड्रन एमर्जन्सी फंड. त्यानंतर जनक कोण आहेत? लुडविक रॅशमन हे जनक आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर युद्धामध्ये होरपळलेल्या देशामधील मातांना आणि मुलांना आवश्यक तो अन्न पुरवठा आणि वैद्यकीय मदत पुरवण्यासाठी या संस्थेची स्थापना करण्यात आली. या संस्थेची स्थापना का करण्यात आली हे तुम्हाला या वाक्यामधनं क्लिअर होईल. भारतातील या संस्थेचे उद्दिष्ट आहे की प्रत्येक मुलाला जीवनात सर्वोत्तम सुरुवात करता यावी आणि त्याचे पूर्ण क्षमतेनुसार वाढ व्हावी आणि विकसन व्हावे. त्यानंतर मे 2024 मध्ये पुढली घटना आहे आर्थिकविषयक घडामोडीची. गोल्डमॅन सॅक्स अहवाल जो मे 2024 मध्ये प्रसिद्ध करण्यात आला आहे. हा गोल्डमॅन सॅक्स अहवालाची काय वैशिष्ट्ये आहेत, त्याचे ठळक मुद्दे काय आहेत बघूया. भारताच्या सेवा क्षेत्रातून निर्यात गेल्या 18 वर्षात दुपटीहून अधिक झाली. 18 वर्षात दुपटीहून अधिक झाली. सेवा क्षेत्रातून निर्यात 2030 पर्यंत $800 अब्ज पर्यंत पोहोचली. भारताची सेवा क्षेत्राची निर्यात 2023 मध्ये $340 अब्ज नोंदविली गेली होती. ही वैशिष्ट्ये आहेत. जागतिक व्यापारात भारताचा सेवा क्षेत्राची निर्यातीचा वाटा 2005 ते 2023 या काळात 2% 4.6% वाढला. आता हे महत्वाचे, 2% 4.6% वाढला. देशाची वस्तू निर्यात 1% 1.8% वाढू शकली. भारताची चालू खात्यावरील तूट 2030 पर्यंत GDPच्या 1.1%वरच सीमित राहण्याचा अंदाज आहे. देशातील संगणकीय आणि माहिती तंत्रज्ञान सेवा क्षेत्राचे केंद्र बेंगलोर आहे.
तिथे मोठ्या प्रमाणात कुशल मनुष्यबळाची टंचाई जाणवत आहे. गोल्डमॅन सॅक्स अहवालामधील जे काय मुद्दे आहेत ते सगळे मी मुद्दे सांगितलेत. तुम्हाला प्रश्न येता येईल तसं लक्षात येईल. गोल्डमॅन सॅक्स अहवाल जो मे 2024 मध्ये प्रसिद्ध करण्यात आला आहे, या अहवालानुसार त्यात कोणत्या बाबी आहेत किंवा नाही असा प्रश्न विचारला तर ही सगळी विधानं तुम्हाला महत्वाची आहेत. अमेरिकन बहुराष्ट्रीय गुंतवणूक बँक आणि वित्तीय सेवा कंपनी म्हणजे गोल्डमॅन सॅक्स 1869 ला स्थापना करण्यात आली. मुख्यालय मॅनहॅटन, न्यूयॉर्क, अमेरिका या ठिकाणी आहे. आता पहिली हायब्रिड खेळपट्टी जी निर्माण करण्यात आली हिमाचल प्रदेशमध्ये, हिमाचल प्रदेश क्रिकेट संघटनेद्वारे धर्मशाला या ठिकाणी 6 मे 2024 ला अरुण धुमल हे जे काय IPLचे अध्यक्ष आहेत यांच्या हस्ते जी खेळपट्टी निर्माण करण्यात आली, ही देशातली पहिली हायब्रिड खेळपट्टी. हायब्रिड खेळपट्टी म्हणजे नैसर्गिक गवत आणि कृत्रिम गवत यांच्या मिश्रणातून तयार केलेली खेळपट्टी आहे. खेळपट्ट्या खराब होत नाहीत. हायब्रिड खेळपट्टीचे फायदे काय आहेत? त्याचा टिकाऊपणा अधिक असतो, सातत्यपूर्ण खेळ होण्याची क्षमता अधिक असते, तुम्ही कंटिन्यू त्याच्यावर खेळू शकता, हे त्याचे फायदे आहेत. तुम्हाला इथं प्रश्न येईल, देशातील पहिली हायब्रिड खेळपट्टी कोणत्या संघटनेने आणि कोठे निर्माण केली असा प्रश्नाला तर धर्मशाला या ठिकाणी हिमाचल प्रदेश क्रिकेट संघटनेद्वारे निर्माण करण्यात आली. त्यानंतर सुनीता विल्यम्स या ठिकाणी यांच्याबद्दलची आपल्याला माहिती का पाहिजे तर मूळ भारतीय वंशाच्या या अंतराळवीर सुनीता विल्यम्स तिसऱ्यांदा अंतरामध्ये झेप घेणार होत्या, परंतु 7 मे 2024 रोजी काही तांत्रिक बिघाडामुळे ही मोहीम तुर्तास स्थगित करण्यात आली. मोहीम जरी तुर्तास स्थगित करण्यात आली तरी ही ऐतिहासिक घटना नाकारता येणार नाही, भविष्यात ती सक्सेस होणारच आहे म्हणून. आणि हे भारतीय वंशाचे आहेत सुनीता विल्यम्स. याच्यापूर्वी 2 वेळा ते अंतराळात गेलेत, 1998 आणि 2006 ला गेलेले आहेत. आता 2024 ला सज्ज झाला तो, पण काही तांत्रिक बिघाडामुळे ती मोहीम तुर्तास स्थगित करण्यात आली. बोईंगचे स्टार लायनर बघा, बोईंगचे स्टार लायनर हे अंतराळ फ्लोरिडा येथील केप कॅनोरेल येथून आंतरराष्ट्रीय अंतराळ तळाच्या दिशेने अवकाशात झेपणार असून त्यासाठी पायलट या नात्याने 58 वर्षीय सुनीता विल्यम्स यांची निवड करण्यात आली. त्यांच्यासोबत बुच विल्मर हे अंतराळवीर असणार आहेत. अंतराळवीरांना आंतरराष्ट्रीय अंतराळ तळावर नेण्यात व तिथून परत आणण्यात यशस्वी होणारी बोईंग ही एलन मास्क यांच्या स्पेसएक्स या कंपनीची दुसरी खाजगी कंपनी ठरणार आहे. सुनीता विल्यम्स 98 ला 2006 ला गेल्या होत्या. जर पुढे ती मोहीम सक्सेस ठरली तर 24 ला तिसऱ्यांदा जातील. अंतराळ स्थानकावर असताना त्यांनी एकूण 29 तास 17 मिनिटे 4 स्पेसवॉक करणारी पहिली महिला होऊन महिलांसाठी जागतिक विक्रम त्यांनी प्रस्थापित केला होता. त्यानंतर वारसा कर आपल्याला का पाहायचा आहे तर श्याम पित्रोदा यांनी इलेक्शनच्या काळामध्ये या 18व्या लोकसभेच्या काळामध्ये एक विधान केलं होतं. त्या विधानामुळे परत हा वारसा कायदा चर्चेत आला. म्हणून काय नेमका कायदा पाहूया. बघा, नुकतेच श्याम पित्रोदा यांनी भारतात वारसा कर कायदा लागू करायला हवा असे वक्तव्य केले, त्यामुळे वारसा कर चर्चेत आला. वारसा कर म्हणजे एखादी व्यक्ती मरण पावल्यास त्याची संपत्ती वारसदाराची नावे करण्यासाठी सरकार काही कर घेतं, त्याला वारसा कर म्हणतात. भारतात 1953 ला हा कायदा मंजूर झाला आणि भारतात हा कायदा 1985 ला रद्द झाला. मंजूर 53 ला झाला आणि रद्द कधी झाला 85 ला झाला. वारसा कर काय, एखादी व्यक्ती मरण पावल्यास त्याच्या वारसाला जर संपत्ती निर्माण करायची असेल तर त्या संपत्तीचा काही वाटा सरकारला द्यावा लागतो, असा कायदा होता. तो कायदा 53 ला मंजूर झाला आणि 85 ला रद्द झाला. उत्पन्नातील असमानता दूर करण्यासाठी हा कर आणला गेला होता. तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी हा कायदा रद्द केलेला आहे. श्याम पित्रोदा कोण आहेत बघा, प्रसिद्ध टेलिकम्युनिकेशन इंजिनियर आणि उद्योजक आहेत. 80च्या दशकात झालेल्या टेलिकॉम क्रांतीमध्ये त्यांची महत्वाची भूमिका. STD जे आहे त्याचे जनक देखील हे जे आपण STDवरून फोन करायचो पूर्वी. राजीव गांधी पंतप्रधान असताना श्याम पित्रोदा त्यांचे सल्लागार होते. त्यांनी C. या संस्थेची स्थापना केली. नॅशनल नॉलेज कमिशनचे अध्यक्ष होते. इंडियन ओव्हरसीज काँग्रेसचे अध्यक्ष होते. युक्रेन, जपान, दक्षिण कोरिया, अमेरिका, फ्रान्स या देशात वारसा कर आकारला जातो तसा भारतात देखील आकारला जावा असं विधान त्यांनी केलं आणि परत हा कायदा चर्चेत आला. त्यामुळे तो कायदा कधी आणला 53 ला, रद्द केला 85 ला. कोणी केला? राजीव गांधी यांनी. आणि तो परत आणावा असं कोणी विधान केलं? श्याम पित्रोदा केलं, जे पूर्वी राजीव गांधी यांचे सहकारी होते. म्हणून हा कायदा आपण पाहिलाय. त्यानंतर ब्ल्यू कॉर्नर नोटीस तुम्ही बघितलं असेल. शेकडो महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप असलेले परदेशात पळून गेलेले हसनचा म्हणजे कर्नाटकमधला हसन हा मतदारसंघ आहे. JDSचा खासदार प्रज्वल रेवन्ना याच्या विरोधात ब्ल्यू कॉर्नर नोटीस बजावण्यात आली. इंटरपोलच्या माध्यमातून वेगवेगळ्या 7 नोटिसा बजावल्या जातात. वेगवेगळ्या 7 नोटिसा. आता मी 7 कोणत्या नोटिसात मी इथं व्हिडिओमध्ये सांगत नाही. ब्ल्यू कॉर्नर बद्दल आपण चर्चा करू. 7 नोटिसाबद्दल तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर माझा टेलिग्राम चॅनल आहे चालू घडामोडी बाय देवा जाधव, त्याच्यावर तुम्हाला ती मिळून जाईल. तर ह्या प्रज्वल रेवन्नाच्या विरोधात जी काय ब्ल्यू कॉर्नर नोटीस बद्दल त्याच्याबद्दल आपल्याला माहिती पाहिजे. मग ब्ल्यू कॉर्नर नोटीस कोण बजावतं
तर इंटरपोल बजावतं. एखाद्या गुन्ह्याच्या संबंधित व्यक्तीची ओळख, ठिकाण किंवा कृती यांच्याविषयी सदस्य देशाकडून अतिरिक्त माहिती संकलित करण्यासाठी आंतरराष्ट्रीय पोलीस सहकार्य संस्थेकडून ब्ल्यू कॉर्नर नोटीस बजावण्यात येते. इंटरनॅशनल क्रिमिनल पोलीस ऑर्गनायझेशनची सदस्य देश 196 आहेत. मुख्यालय फ्रान्समध्ये आहे इंटरपोलचं. आंतरराष्ट्रीय गुन्हेगारावर कारवाई करण्यासाठी बघा, आंतरराष्ट्रीय गुन्हेगारावर कारवाई करण्यासाठी आणि विविध प्रकारच्या गुन्ह्याशी संबंधित माहिती देशादरम्यान सामायिक करण्यासाठी इंटरपोलची स्थापना करण्यात आली. इंटरपोलच्या सदस्य राष्ट्राच्या राष्ट्रीय केंद्रीय ब्युरोच्या विनंतीवरून इंटरपोल सचिवालयाने या नोटिसा जारी केल्या आहेत. त्यानंतर या नोटिसा सर्व सदस्यांना उपलब्ध करून दिल्या जातात. त्यानंतर क्रीडाविषयक घटना, थॉमस कप जो चीनमध्ये झाला, चेंगडू चीन या ठिकाणी 27 एप्रिल ते 5 मे दरम्यान झाला. ही पुरुषाची बॅडमिंटन स्पर्धा म्हणजे थॉमस कप 33व्या क्रमांकाची 24 मध्ये पार पडली. सुरुवात 1949 ला झाली आणि इंग्लिश बॅडमिंटनपटू सर जॉर्ज ॲलन थॉमस हे त्याचे संस्थापक आहेत. थॉमस कप हा पुरुषाचा बॅडमिंटन आणि उबेर चषक हा महिलांचा बॅडमिंटन आणि दर 2 वर्षांनी होते. पूर्वी 3 वर्षांनी होत असे. 82 पासून ती दर 2 वर्षांनी होते. आतापर्यंत सर्वाधिक 14व्या इंडोनेशियाने ही स्पर्धा जिंकलेली आहे. भारताने प्रथमच 2022 मध्ये 32वी थॉमस कप स्पर्धा इंडोनेशियाला हरवून जिंकली होती. गतविजेत्या भारतीय पुरुष फुटबॉल संघाला थॉमस बॅडमिंटन करंडकातील उपांत्यपूर्व फेरीत लढतीत पराभवाचा धक्का बसला. चीनच्या पुरुष संघाने भारतीय संघाला 3-1 असे पराभूत केले आणि 2024चा थॉमस कप चीनने इंडोनेशियाला हरवून जिंकला आणि चीनचे हे कितवे विजेतेपद होते? 11वे विजेतेपद होते. म्हणजे या ठिकाणी एक लक्षात घ्या, चीननं किती वेळ जिंकला आतापर्यंत? 11 वेळ जिंकला. अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता. आता उबेर चषक ज्याच्याबद्दल तुम्हाला मी माहिती सांगितली की महिलांची बॅडमिंटन स्पर्धा आणि पुरुषाची कुठली? थॉमस आहे. चेंगडू चीन या ठिकाणी 27 एप्रिल ते 5 मे 2024च्या दरम्यान क्रमांक 30व्या सुरुवात 1957 ला झाली उबेर चषकची. जनक ब्रिटिश बॅडमिंटनपटू बेटी उबेर हे त्याचे जनक आहेत. ही स्पर्धा सर्वाधिक 15 वेळा चीनने जिंकली. उबेर चषक 15 वेळा चीनने जिंकली. 2024चा उबेर चषकात भारताचे नेतृत्व अस्मिता चाहिला हिच्याकडे असणार, म्हणजे हिच्याकडे होते. उबेर करंडक भारतीय महिला संघाला जपानच्या महिला संघाने 3-0 पराभूत केले. 2024चा उबेर चषक चीनने इंडोनेशियाला हरवून जिंकला. चीनने हा आतापर्यंत 16वा विजेता होता. म्हणजे बघा, उबेर चषक आणि थॉमस चषक दोन्ही चषक हे चीननं जिंकलेले आहेत. त्यानंतर परीक्षेला जाता जाता जो शेवटचा मुद्दा असतो, आपण मे 2024 मधील ज्या काही महत्वपूर्ण सगळ्या घटना पाहिल्या आणि त्यानंतर जे काही ऑनलाईन स्वरूपातल्या घटना त्या आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी आणखीन एकदा तुम्हाला आठवण करून देतो की देवाचा द्वार संपादित चालू घडामोडीची 68वी आवृत्ती प्रकाशित झाली आणि ही आवृत्ती केवळ ई बुक स्वरूपात PDF स्वरूपात तुम्हाला किंडलवर मिळेल वाचायला, जी तुम्ही अमेझॉन वेबवरून खरेदी करू शकता आणि ती किंडल ॲप डाउनलोड करून तुम्ही त्या ठिकाणी वाचू शकता. याची परत एकदा तुम्ही नोंद घ्या. आता परीक्षेला जाता जाता मधले काही शेवटचे मुद्दे आपण तुम्हाला मी सांगतो महत्वाचे. माद्रिद खुल्या टेनिस स्पर्धेत महिला एकेरीचे विजेतेपद इगा स्वियाटेक हिने अरिना सबालेकाला नमवत जिंकले. दुसरी त्यानंतरची घटना, वस्तू व सेवा कराच्या अपिलीय न्यायालयाच्या अध्यक्षपदी संजय कुमार यांची निवड करण्यात आली. त्यानंतर महिला T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा बांगलादेश येथे 3 ते 20 ऑक्टोबर 2024च्या दरम्यान बांगलादेश या ठिकाणी होणार आहेत. यामध्ये 10 संघ सहभागी असणार आहेत. द विनर माइंडसेट पुस्तकाचे लेखक कोण आहेत? सेन वॉटसन, जो प्रसिद्ध क्रिकेटपटू आहे. सेन वॉटसन यांनी हे पुस्तक लिहिले. जस्ट ए मर्सनरी नोट्स फ्रॉम माय लाईफ अँड करिअर हे पुस्तक D. सुब्बाराव यांनी लिहिलेलं आहे. नीरज चोप्राला स्वित्झर्लंडमधील घड्याळाच्या लक्झरी ब्रँड असलेल्या ओमेगा कंपनीचा सदिच्छा दूत बनवण्यात आले. यंदाच्या पॅरिस ऑलिम्पिकमधील विविध खेळासाठी आवश्यक असलेल्या वेळेची नोंद ठेवण्यासाठी ओमेगाचे अधिकृत टाइम कीपर म्हणून निवड करण्यात आली. बघा, ओमेगा कंपनीचा जी घड्याळाच्या संदर्भातली ब्रँड कंपनी आहे त्याचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून नीरज चोप्राची काय करण्यात आली? निवड करण्यात आली. वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेने यासाठी रिंकल अच्छे हे हा उपक्रम सुरू केला. CSIRनं रिंकल अच्छे हा उपक्रम सुरू केला. ऊर्जा बचत, पर्यावरणाचे रक्षण, हवामान बदलाविषयी जागरूकता करणे रिंकल अच्छा हेचा उद्देश आहे. कार्बनमुळे होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी हा उपक्रम सुरू केला. आठवड्यातील प्रत्येक सोमवारी इस्त्री न केलेले कपडे घालण्याच्या सूचना या संस्थेनं केल्या. इस्त्री करण्यामुळे सुद्धा प्रदूषण होतं, अशा स्वरूपाचा हा अहवाल सादर केला आणि रिंकल्स अच्छे हे हा उपक्रम CSIRनं सुरू केला. फ्लेम युनिव्हर्सिटीच्या सेंटर फॉर नॉलेज अल्टरनेटिव्ह यांनी राज्याच्या निवडणूक स्वास्थ्य निर्देशन जाहीर केला. यानुसार आदर्श निवडणुकात नंदुरबार जिल्हा प्रथम स्थानावर आहे आणि पुणे आणि मुंबई मतदारसंघ खालच्या स्थानावर. पुणे आणि मुंबई खालच्या
खालच्या स्तरावर आहेत आणि टॉपला कोणे नंदुरबार आहे. मुक्त व्यापार करार झालेल्या देशाच्या मालाच्या भारतात केल्या जाणाऱ्या आयातीत मागील 5 वर्षात 38% वाढ झाली. या देशामध्ये UAE, दक्षिण कोरिया, ऑस्ट्रेलिया यासारख्या भारताने मुक्त व्यापार करार देशामधून 2019 ते 2024 या वर्षात 187.92 अब्ज डॉलरच्या मालाची आयात केली किंवा झालेली आहे. त्यानंतर कामेरिताची आपण घटना पाहिली, ती पाहण्याची तर आवश्यक नाही. मार्गस कार्लसन याने वेई यू याला हरवून सुपरजेट जलद व बिट्स बुद्धिबळ स्पर्धेचे यजमानपद पटकावले. ओपन AI संस्थेने सोरा नावाचे नवीन प्रारूप तयार केले आहे. या अंतर्गत टेक्स्ट अर्थात मजकुराच्या आधारावर व्हिडिओ तयार करणे शक्य होणार आहे. भारताने मालदीवला अर्थसंकल्पीय मदत केली आहे. मालदीवच्या अर्थमंत्र्यांनी जारी केलेल्या $5 कोटी राजकोष पत्र ट्रेजरी बिल स्टेट बँक ऑफ इंडियाने आणखीन 1 वर्षासाठी घेतले आहे. SBI बिनव्याजी स्वरूपात ही मदत करणार आहे. मालदीवला आपण मदत केली. शक्ती हा भारत आणि फ्रान्सचा 5वा संयुक्त लष्करी सराव मेघालय उमराई हे ठिकाण आहे मेघालय राज्यातलं. 13 ते 26 मे 2024 दरम्यान पार पडला. हा द्विवार्षिक सराव आहे. तुम्हाला इथं प्रश्न येईल, शक्ती हा सराव कोणत्या 2 देशादरम्यान पार पडला, तर भारत आणि फ्रान्स. पशुपालकांना अर्थसहाय्य देणारे महाराष्ट्र देशातील पहिलं राज्य पशुपालकांना. जंगलामध्ये उन्हाळ्याच्या काळातील वणव्यामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी पेंच व्याघ्र प्रकल्पात कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित आग शोधक लावण्यात येणार आहे. अशा प्रकारचा हा भारतातील पहिलाच प्रयोग असणार आहे. नुकतेच सोमालिया देशाच्या सीमेवरील मोहिमेमध्ये पुण्यातील स्पॉटर ड्रोनद्वारे समुद्री चाच्यांनी चोरलेले जहाज ओळखून त्याची पाहणी करून त्याची माहिती भारतीय नौदलाला दिली. हा ड्रोन पुण्यातील सागर डिफेन्स या कंपनीने तयार केला आहे. स्पॉटर सारखा ड्रोन जगात फक्त अमेरिका आणि जपानकडे आहे आणि त्यानंतर तो भारताकडे आहे. सिंगापूरचे नवनियुक्त पंतप्रधान लॉरेन्स ओंग आहेत. त्यानंतर विद्यापीठ अनुदान आयोगाने देशभरातील विद्यापीठे महाविद्यालयांना भारताच्या नकाशा वापराबद्दल सतर्कतेचा इशारा दिलाय. नकाशाचा वापर तो भारतीय संरक्षण विभागाने तयार केलेलाच असावा. वापर करताना चुकीचा नकाशा जर वापर केला तर 6 महिने कैद आणि दंड होऊ शकतं असा आदेश दिला आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेने सुसज्ज F-16 जेट लढाऊ विमान अमेरिकेने तयार केले आहे. या विमानात व्हिस्टा व्हेरिएबल इनफ्लाइट सिम्युलेटर टेस्ट एअरक्राफ्ट या कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित तंत्रज्ञानाचा वापर केलेला आहे. 2028 पर्यंत दक्षिण कोरियात पाण्यावर तरंगणारे एक शहर बनवले जाणार आहे. ओरियानिक्स नावाचे हे शहर असणार. या शहराचे नाव काय? ओरियानिक्स नावाचे हे शहर आहे. प्रतिभावंत कथालेख GA कुलकर्णी यांच्या कथेवर आधारित सावी आर्ट्स आणि व्हाईट विंग्स मीडियातर्फे निर्मित करण्यात आलेल्या वंश या लघुपटाला, कोणत्या वंश या लघुपटाला दिल्ली येथे झालेल्या 14व्या दादासाहेब फाळके महोत्सवात सन्मानित करण्यात आले. जपानने जगातील पहिले 6G उपक्रम तयार केले. प्रसिद्ध इंग्रजी लेखक आणि अभ्यासक रस्किन बॉन्ड यांना साहित्य अकादमीने सन्माननीय सदस्यत्व प्रदान करण्यात आले. रस्किन बॉन्ड यांना आवर ट्रीज स्टील ग्रो इन देहरा या कथासंग्रहासाठी 1992 मध्ये साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांना 1999 मध्ये पद्मश्री, 2019 मध्ये साहित्य अकादमीचा बाल साहित्य पुरस्कार देखील मिळालेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मे 2024 मध्ये ज्या ज्या महत्त्वाच्या घटना घडल्या त्या सगळ्या महत्त्वाच्या घटना आढावा घेतलेला आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याच्याबद्दलचे निश्चितच माहिती तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकाल. आणि प्रत्येक वेळेस मी एक तुम्हाला सांगत असतो की तुम्ही कोणत्या ठिकाणाहून व्हिडिओ पाहता, कोणत्या जिल्ह्यातनं, तालुक्यातनं, गावातनं, त्याचाही उल्लेख करा. याच्यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये कमेंट बॉक्समध्ये पण केलेला आहे तुम्ही. परंतु बऱ्याच वेळेस पहिल्यांदाच हा माझा व्हिडिओ पाहणारे बरेच जण असतील, त्यांनी सुद्धा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. आणि दुसरी अशी एक विनंती आहे की मला व्हॉट्सअपवर बऱ्याच विद्यार्थ्यांचे मेसेज येतात की सर या परीक्षेला फायदा झाला, त्या परीक्षेला फायदा झाला. परंतु कमेंट बॉक्समध्ये तुम्ही टाकू शकता की सर माझी ही परीक्षा झाला, या परीक्षेला हा प्रश्न आला होता आणि या व्हिडिओमधनं फायदा झाला, जेणेकरून इतर विद्यार्थ्याला पण त्या परीक्षेमध्ये कशा स्वरूपाचे आणि कोणत्या स्वरूपाचे PYQ आले होते याचाही त्यांना अंदाज येईल आणि परीक्षेसाठी त्याचा इतरांना फायदा होईल. तर आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.